70% ऑफ MST CET पेपर इज प्रेडिक्टेबल, लिटरली प्रेडिक्टेबल. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रीतम शिंदे आणि स्वागत आहे तुमचं युनियन एज्युकेशन इंजिनिअरिंग या यूट्यूब चॅनलमध्ये. तर थंबनेल बघून तुम्हाला एक आयडिया आलीच असेल की आजचा टॉपिक म्हणजेच फिजिक्सचे फ्रिक्वेंट MCQ पॅटर्न्स. आता खरं तर ही एक ट्रिलॉजी सिरीज आहे, तर आम्ही फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स तिघांसाठी एक व्हिडिओ काढणार आहोत. तर त्यापैकी जी फिजिक्स आहे तर फिजिक्सची ही व्हिडिओ होणार आहे. तर सुरू करूया. ओके, लेट्स गो. ओके ओके त्याआधी जर तुम्ही आमच्या टेलिग्राम, व्हॉट्सअप आणि यूट्यूबला जर तुम्ही कनेक्टेड नसाल तर नक्कीच कनेक्ट करून घ्या. टेलिग्राम आणि व्हॉट्सअपचे लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटतील आणि यूट्यूबला तर ही व्हिडिओ आहेच, सो यू कॅन सबस्क्राईब. आणि तेच MST CET 2026चे किंवा CET रिगार्डिंग कुठलेही अपडेट्स असतील तर ते तुम्हाला मिस आऊट नको व्हायला. काही अपडेट्स असतील किंवा काही नोटिसेस, सर्क्युलर्स असतील किंवा प्रिपरेशन कसं करावं किंवा ॲडमिशन्स रिगार्डिंग असेल, कुठलीही गोष्ट असेल, तुमचे डाऊट्स क्लिअर केले जातील. प्लीज जॉईन द कम्युनिटी. थँक्यू. ओके, तर सुरू करूया पॅटर्न्सला. आता त्याआधी सुरू करण्याआधी मी सांगू इच्छितो की ही व्हिडिओ खरं तर 2 प्रकारच्या विद्यार्थ्यांसाठी असणार आहे. तर पहिलं म्हणजे ते असे विद्यार्थी की ज्यांचा खूप काही असा अभ्यास झालेला नाही आहे परीक्षेचा, पण त्यांना कमीत कमी एफर्ट्समध्ये जास्तीत जास्त स्कोअर मिळावा यासाठी ही सीरीज आहे किंवा ही व्हिडिओ आहे पर्टिक्युलर. आणि दुसरे प्रकारचे विद्यार्थी असे की ज्यांचा बऱ्यापैकी अभ्यास झालेला आहे, पण त्यांना इतका वेळ भेटला नाही की ते सगळे टॉपिक्स किंवा सगळे चॅप्टर्स रिवाईज करू शकतात किंवा सगळे MCQs रिवाईज करू शकतात. ऑब्व्हियसली ते शक्य पण नाही आहे की सगळे MCQ सगळ्या टॉपिक्सचे तुम्ही सगळे गो थ्रू कराल अँड ऑल. सो त्यांच्यासाठी ही एक रिव्हिजन काइंड ऑफ गोष्ट असू शकते. सो त्यांनीही बघावं. आणि विद्यार्थ्यांना मी एक सजेस्ट करेल की तुम्ही जे कोणी हे व्हिडिओ बघताय, तर तुम्हाला जे काही नवीन शिकायला मिळतंय, कारण हे बघा कमीत कमी दिवस उरलेत परीक्षेला आणि तुम्हाला जर काही नवीन असं आढळलं की हा टॉपिक मी केलेला नव्हता किंवा हा फॉर्म्युला मला माहीत नव्हता किंवा हा पॅटर्न मला माहीत नव्हता, तर नक्कीच नोट डाऊन करून घ्या, कारण अशा लास्ट मोमेंटला बनवलेले नोट्स खरंच खूप हेल्पफुल असतात. सो ओके, टाईम वेस्ट नाही करता सुरू करूया. ओके, पहिला पॅटर्न हा असा आहे की फॉर्म्युला रिपिटेशन. आता खरं तर हे पॅटर्न्स काय आहेत माहिती आहे का? आता ओव्हरऑल पूर्ण व्हिडिओमध्ये मी 4 प्रकारचे पॅटर्न्स एक्सप्लेन करणार आहे. तर हे पॅटर्न्स मध्ये मी आता मेनली म्हणजे तुम्हाला MCQs किंवा PYQs जे असतात ते सगळे सांगणार आहेत की कुठल्या PYQsमध्ये सिमिलर एक पॅटर्न आढळून येतो, जे की तुम्ही यूज करू शकता. तो पॅटर्न तुम्हाला हाय स्कोरिंगसाठी म्हणजे किंवा स्टडी करण्यासाठी, रिवाईज करण्यासाठी. आता खरं तर पॅटर्न्स काय असतात माहिती आहे का बेसिकली, की फॉर एक्झाम्पल चलो पॅटर्न्स काय असतात ते आपण बघणारच आहोत, पण आज नेमकं आपण काय कव्हर करणार आहोत? आज आपण फ्रिक्वेंट PYQs किंवा फ्रिक्वेंट MCQ क्वेश्चन्स हे कव्हर नाही करणार आहे. आपण आज फ्रिक्वेंट MCQ पॅटर्न्स कव्हर करणार आहे. कारण हे बघा, पूर्ण पेपर म्हणजे जो 200 मार्काचा तुमचा पेपर असतो, 50 फिजिक्स, 50 केमिस्ट्री आणि 50 क्वेश्चन्स मॅथ्सचे असतात, टोटल 150 क्वेश्चन्स. तर 150 क्वेश्चन्समध्ये 70% ऑफ MST CETचा जो पेपर आहे, 70% ऑफ MST CET पेपर इज प्रेडिक्टेबल, लिटरली प्रेडिक्टेबल. तुम्ही लिटरली सांगू शकता की पुढचा पेपर कुठल्या प्रकारचे क्वेश्चन्स येऊ शकतात. कारण हे बघा, दरवर्षी काय CET सेल काय नवीन प्रश्न जन्माला आणणार नाही. एक्झिस्टिंग प्रश्नांमध्ये थोडेफार फेरबदल करून ते येणारच आहे. प्लस काही कॉम्बिनेशनचे क्वेश्चन्स येतील किंवा काही ट्विस्टेड वगैरे क्वेश्चन्स येतील, डायरेक्ट फॉर्म्युला बेस्ड नसतील. कधी याचा फॉर्म्युला आणि त्याचा फॉर्म्युला मिक्स करून एक उत्तर काढायचं असेल असो. तर मुद्दा असा की असं 65 to 70% तुमचा पेपर प्रेडिक्टेबल असतो आणि हे बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत नसतं. आणि त्यामुळे काय होतं की विद्यार्थी सगळ्यातलं सगळं करत बसतं आणि नेमकं मुद्द्याचं जे PYQs आहेत किंवा हे जे पॅटर्न रिकग्निशन आहे, जे मी तुम्हाला आत्ता सांगतोय, हे पॅटर्न्स वगैरे त्यांना माहीत नसतं. त्याच्यामुळे काय होतं की त्यांच्या हातात जे ते स्कोअर करणार आहेत, त्यांचा तो स्कोरिंग पॉईंट कुठेतरी राहून जातो. त्यामुळे आय सजेस्ट की आत्ता जर तुम्ही आता हे व्हिडिओ पहिल्यांदा तुम्हाला माहीत असतील की अच्छा पॅटर्न्स काही असतात आणि मी स्टडी करतोय असते, तर आवर्जून लक्ष द्या. ओके, लेट्स स्टार्ट. तर पॅटर्न पहिलं म्हणजे फॉर्म्युला रिपिटेशन. तर याच्यामध्ये स्पेसिफिकली मी इलेक्ट्रोस्टॅट्स आणि करंट रिलेटेड चॅप्टर्स घेतलेले आहेत. तर ह्या 2 चॅप्टर्सबद्दलच आपण बोलणार आहोत ह्या पॅटर्नसाठी. असे 4 पॅटर्न्स आहेत. प्रत्येक पॅटर्नला एक वेगळे सेट ऑफ चॅप्टर्स घेतलेत मी. का घेतले सांगतो. आता हे बघा, हा पहिला प्रश्न आहे. MST CET 2025ला आलेला प्रश्न आहे, आता मागच्या वर्षी 25 एप्रिलचा, मॉर्निंग शिफ्ट. ओके, फर्स्ट शिफ्ट. आता क्वेश्चन बघा, 2 पॉईंट चार्जेस Q1 and Q2 आर L डिस्टन्स अपार्ट. ओके, इफ वन ऑफ द चार्जेस इज डबल्ड and the distance between them is half. Okay, one of the charges is doubled. Okay, twice झालाय आणि distance is half. The magnitude of the force becomes n times. So what is n? Where n is okay. तर n ची व्हॅल्यू काढायची.
आता हे बघा, क्वेश्चन एकदम बेसिक आहे, एकदम फंडामेंटल क्वेश्चन आहे, फंडामेंटल फॉर्म्युलाजवर बेस्ड क्वेश्चन आहे. सिंपल आपल्याला हे बघा इथे दिलेले पण आहे, कुलम्स लॉ वापरायचा तुम्हाला, F इज इक्वल्स टू के Q1 Q2 इंटू अपॉन एल स्क्वेअर. आता मुद्दा असा आहे की हा जो फॉर्म्युला आहे F इज इक्वल्स टू के इंटू Q1 Q2 अपॉन एल स्क्वेअर, किंवा हा जो कुलम्स लॉ आहे, बरेच क्वेश्चन्स असे आहेत की एव्हरी इयर काय, सेम इयर सुद्धा मल्टिपल टाइम्स मल्टिपल शिफ्ट्समध्ये किंवा एकच शिफ्टमध्ये तोच पेपर चालू आहे. आता तुम्ही एक प्रश्न सोडवला, काही प्रश्नानंतर परत त्याच प्रकारचा प्रश्न आला ज्याच्यामध्ये सेम कुलम्स लॉ यूज होतोय, फक्त प्रश्न डायरेक्ट नसतो. आता हा डायरेक्ट आहे, चांगली गोष्ट आहे. याच्यामध्ये काय कराल तुम्ही, फक्त Q1 किंवा Q2, चला Q1 ची व्हॅल्यू Q1 इज इक्वल्स टू ट्वाईस Q1, म्हणजे Q1 च्या ऐवजी ट्वाईस Q1 टाकाल तुम्ही, का, कारण चार्ज डबल झालाय. आणि लेंथ जर हाफ झाली म्हणजे एल स्क्वेअर खाली डिनॉमिनेटरला, तर तुम्ही एलच्या ऐवजी L/2 घ्याल आणि मग त्याचे नंबर्स आहे सिम्प्लिफाय करून तुम्हाला आन्सर 8 येईल. आन्सर मी सांगत नाही की सॉल्व्ह कसं करायचं, मी तुम्हाला हे सांगतोय की पॅटर्न कसे रिकग्नाइज करायचे. आता हे बघा, याच्यामध्ये हा एक सिंपल फॉर्म्युला होता कुलम्स लॉ, करेक्ट. चला पुढे जाऊया. ओके, आता हा बघा, चार्जेस ऑफ 2 मायक्रोकुलम अँड -3 मायक्रोकुलम्स आर प्लेस्ड ॲट 2 पॉईंट्स A अँड B. ओके, सेपरेटेड बाय अ डिस्टन्स 1 मीटर. ओके, L दिलेला आपल्याला. द डिस्टन्स ऑफ पॉईंट फ्रॉम A वेअर नेट पोटेन्शियल इज 0. बघा, नेट पोटेन्शियल इज 0. ओके, इथे पोटेन्शियलची गोष्ट केलेली आहे. आता V इज इक्वल्स टू, आता हा बेसिक फॉर्म्युला आपल्याला माहितीच असतो पोटेन्शियलचा. तर ओके, एक इंडिव्हिज्युअल पोटेन्शियलसाठी आपण फॉर्म्युला असतो, त्यांनी काय केलेलं आहे, ओके, 2 चार्जेस. ओके, सिंपल त्यांनी सबस्टिट्यूट केलेले व्हॅल्यूज, एकाला एक्स मानलेला आहे आणि दुसऱ्याला 1 - x. आता हा 1 - x कुठून आला, काय आला, मी तुम्हाला हे सांगणार नाही की एक्झाम आता पूर्ण सॉल्व्ह करून दाखवणार नाही MCQ, कारण आपल्याला भरपूर क्वेश्चन्स घ्यायचे. मी तुम्हाला सांगतोय की बघा, फंडामेंटल जे फॉर्म्युलाज असतात किंवा फंडामेंटल जे थिअरेटिकल कन्सेप्ट असतात, त्यांचेच बेसिक फॉर्म्युलाज, सेम क्वेश्चन्स, सेम पॅटर्न्स तेच रिपीट होत आहे, नथिंग एल्स. आता फॉर एक्झाम्पल इथे आयडेंटिकल पुढे असेल एक, ओके, सेम बघा, इथे सेम पोटेन्शियल आहे. पोटेन्शियलमध्ये इथे काय केलेलं आहे, फक्त हे बघा, प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये काय होतं, के इंटू Q1 अपॉन एक्स प्लस के Q2 अपॉन एक्स. ठीक आहे, के कॉमन येईल आणि Q1 अपॉन एक्स, Q2 अपॉन वॉट एव्हर द डिस्टन्सेस, बेसिकली चार्ज अपॉन डिस्टन्स. ओके, आता नेक्स्टमध्ये काय केलं आहे, सेम थिंग, एक डायग्राम दिलेली तुम्हाला, बेसिकली 4 पॉईंटवरती तुम्हाला चार्जेस दिलेले आहेत, प्लस Q मायनस Q प्लस 2Q मायनस 2Q प्लस 2Q मायनस 2Q. ओके, आणि त्यांनी काय विचारलेलं आहे, ओके, द इलेक्ट्रिक पोटेन्शियल ॲट पॉईंट A मिडवे बिटवीन टू चार्जेस प्लस 2Q आणि प्लस 2Q. ठीक आहे, या दोघांमध्ये या A पॉईंटवरती त्यांना पोटेन्शियल पाहिजे. आता बघा, पोटेन्शियलचा फॉर्म्युला तोच, कन्सेप्ट पण तीच. आधी ज्याच्यात काय होतं, 2 चार्जेस होते, त्याच्यासाठी आपण ऍडिशन केलं दोघांचं. इथे आता 4 चार्जेस आहेत जे अफेक्ट करणारे पॉईंट A ला पोटेन्शियल डिफरन्ससाठी, तर त्या इलेक्ट्रिक पोटेन्शियलसाठी. तर इलेक्ट्रिक पोटेन्शियल किती असेल त्या A पॉईंटवरती, या पॉईंटवरती, तर आपण सगळ्यांचं एक काय म्हणतो आपण त्याला, क्युम्युलेटिव्ह काढून मग प्रॉपरली हे असतं. आता मुद्दा बघा, सेम पोटेन्शियलचा फॉर्म्युला आहे, नथिंग डिफरंट, फक्त तिकडे के होता फॉर्म्युलामध्ये, इकडे 1/4πε0 सबस्टिट्यूट केला, नथिंग एल्स. हा क्वेश्चन आहे कुठला, 21 एप्रिल मॉर्निंग शिफ्ट. बघा, सेम 2025चाच आहे आणि एप्रिल मॉर्निंग शिफ्ट, दोघे मॉर्निंग शिफ्टचे क्वेश्चन होते. हा 21चा आहे, तो 25 एप्रिलचा होता. ओके, सो कन्सेप्ट लक्षात घ्या की हे क्वेश्चन्स आज ह्या पॅटर्न्सच्या लेक्चरची गरज का पडली किंवा का सांगावं वाटलं मला तुम्हाला, तर तुम्ही क्वेश्चन्स नका बघू की हेच क्वेश्चन्स का घेतले. असे अनेक क्वेश्चन्स आहेत, पण मला सगळे नाही घेता आले ड्यू टू टाइम डिस्टन्स, आणि व्हिडिओ खूप मोठी होऊन जाईल. नाही तर इनफॅक्ट ही पण व्हिडिओ खूप मोठी होणार आहे, पण आय विल ट्राय टू लाईक शॉर्टन इट. ओके, आता पुढचा क्वेश्चन काय, चला 2023चा प्रश्न आहे. ओके, 12 मे इव्हनिंग शिफ्ट, 3 पॉईंट चार्जेस. ठीक आहे, सेम बघा, 3 पॉईंट चार्जेस घेतलेले, प्लस कॅपिटल Q प्लस 2 स्मॉल q प्लस Q are placed at the vertices of the right angled isosceles triangle. The net electrostatic potential energy of the configuration is 0. Okay, net potential energy is 0. एवढं लक्षात ठेवा, V ची व्हॅल्यू 0 आहे. ठीक आहे, इफ Q इक्वल्स टू वॉट. ओके, तर आता याचा अर्थ प्लस 2Q ही ॲक्च्युअल व्हॅल्यू आहे, प्लस Q ही ॲक्च्युअल व्हॅल्यू आहे, पण प्लस समथिंग हा फाइंड करायचा आहे. ओके, डिस्टन्स A दिलेला आहे. बघा, सेम फॉर्म्युला. आता इथे हां, यू काय, यू म्हणजे ॲक्च्युअली युनिव्हर्सल असतो तो, युनिव्हर्सल. मग टोटल सगळा किती पोटेन्शियल, इलेक्ट्रिक पोटेन्शियल आहे तिथे त्या सिस्टीममध्ये, मग तो आपण कॅल्क्युलेट करतो. बघा, सेम के ची व्हॅल्यू घेतलेली आहे, के इंटू वरती चार्ज असतो, खाली डिस्टन्स असतो, चार्ज अपॉन डिस्टन्स. आता ह्या पॉईंटवरनं दीज आर द 2 चार्जेस अँड द डिस्टन्स, प्लस हे 2 चार्जेस, सॉरी, प्लस तुम्हाला कर्सर दिसतोय ना,
लेट मी चेक. या परफेक्ट. चलो प्लस हे दोन चार्जेस डिस्टन्स आणि हे दोन चार्जेस आणि डिस्टन्स. सिम्पल सेम कन्सेप्ट आहे, सेम फॉर्म्युलाज आहे, फक्त तिथे व्ही होता, इकडे यू आहे. पॉईंट इज की बघा 2023, 24, 25. आता हे फक्त मी तुम्हाला इयर वाईज दाखवतोय. द थिंग इज सेम इयरला सेम शिफ्टला सुद्धा कधी कधी क्वेश्चन्स रिपीट झालेले आहे आणि बेसिक हेच सेम फॉर्म्युलाज वगैरे बेस्ड होते. आता मी हे म्हणत नाही की फॉर्म्युला सेम होता, माझं हे म्हणणं आहे की फॉर्म्युला फंडामेंटल्सच असतात, फक्त फरक कुठे पडतो माहिती आहे का? फरक तिथे पडतो की जिथे तुम्ही त्यांना इम्प्लिमेंट करायचं असतं. ओके, सो कमिंग टू द पॉइंट. ओके, हां, मी हे सांगत होतो की फॉर्म्युलाज रिपीट होत आहे हे नाही म्हणत आहे मी. फॉर्म्युलाज किंवा फंडामेंटल कन्सेप्ट तेच आहेत, प्रश्न विचारायचं पद्धत वेगळी आहे. ठीक आहे, तर पद्धत बघा ती. ओके, आता हा बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे कसला. अ हॉलो सिलेंडर हॅज चार्ज क्यू कुलम विदिन इट. इफ ओके इज इलेक्ट्रिक फ्लक्स ऑसिलेटर. ओके ओके ओके, ठीक आहे. पुढे पुढे पुढे. ओके, फाइंड काय करायचं आहे. इफ दिस इज दिस द फ्लक्स लिंक्ड विथ द प्लेन सर्फेस ए विल बी. ओके, ए साठी फ्लक्स काढायचा आहे. ठीक आहे, आता गॉशन लॉ काय सांगतो, एक नेट फ्लक्स कसं काढतो आपण, फॉर ऑल द थ्री सर्फेसेस त्यांची सम इक्वल्स टू क्यू अपॉन एप्सिलॉन. ठीक आहे, आता खरं तर फ्लक्ससाठी किंवा गॉशन लॉ असेल किंवा गॉशन लॉ असेल, आता या सगळ्यांचे क्वेश्चन्स किंवा जे फॉर्म्युलाज आहेत कन्सेप्ट तोच आहे, फक्त तुम्हाला असं नाही की म्हणजे एक प्रश्न आहे त्याला, आता फ्लक्सचा सपोज हा प्रश्न आला, मी हा प्रश्न सोडवतोय, मी फॉर्म्युला बघून घेतला, ठीक आहे, सरांनी सांगितलं की ओके असा फॉर्म्युला असतो, अशा प्रकारे हा सॉल्व्ह होतो. आता ठीक आहे, तुम्ही हा बघितला, पण अशा एका प्रकारचे तुम्ही किती प्रश्न सॉल्व्ह केलेले बरं, असे किती क्वेश्चन्स तुमच्याकडनं सॉल्व्ह झालेले की ओके मी 4 क्वेश्चन्स केले, 10 क्वेश्चन्स केले. MST CET मध्ये मेन गोष्ट अशी असते की ते रिपीटेड पॅटर्न्स वरती टाकू शकता क्वेश्चन्स, किंवा नवीन काही ट्विस्ट कॉम्बिनेशनने बनवू शकता क्वेश्चन्स, किंवा मे बी सेम क्वेश्चन्स असतील फक्त नंबर्स वेगळे असतील. द पॉइंट इज प्रॅक्टिस सगळ्यांची हवी. आता नवीनच काही क्वेश्चन्स येतील तर त्याला आपण काय करू शकत नाही, त्याला प्रॅक्टिसच अल्टिमेटली. पण आता ह्या मोमेंटला काही दिवस बाकी, आपण आता काय करू शकतो, जे प्रिव्हियस पॅटर्न्स रिपीट झालेले तर त्या पॅटर्न्सला स्टडी करून आपण यूज करू शकतो हाय स्कोरिंगसाठी. ठीक आहे, तर आता ओके ABC साठी दिलेलं आहे. ओके, त्यात पण आता मी तुम्हाला सांगतो A आणि C साठी सेम असेल. ओके, का, कारण त्यांचा बाय सिमेट्री विल से त्यांचं फ्लक्स सेम असेल. सो A आणि C साठी इथे कॉमनली आपण जर फाय लिहिला तरी चालेल. सो 2φ प्लस फाय ऑफ B इज इक्वल्स टू क्यू अपॉन एप्सिलॉन 0 आणि फर्दर. ओके, मग याचा आन्सर काय असेल, जस्ट तिकडे सबट्रॅक्शनला जाईल आणि मायनस, दॅट्स इट. ओके, व्हॉट्स नेक्स्ट. ओके, इन द फॉलोइंग सर्किट. ठीक आहे, करंट इलेक्ट्रिसिटीचा क्वेश्चन आहे, ब्रिज दिलेला आहे आपल्याला. ओके, करंट थ्रू ACB फाइंड करायचं आपल्याला. इफ इच रेजिस्टन्स इज R इज इक्वल्स टू 4π. ओके, R इज इक्वल्स टू 4π. ओके, आय थिंक व्हिडिओ लॅग झाला आहे. ओके, जस्ट अ मिनिट. ओके, नो वरीज, आय थिंक काहीतरी ग्लिच आला आहे व्हिडिओमध्ये. इट्स ओके, आपण कंटिन्यू करूया. ओके, इन द फॉलोइंग सर्किट करंट थ्रू ACB फाइंड करायचं आपल्याला. ओके, इफ इच रेजिस्टन्स R इज इक्वल्स टू 4 ohms इज. ओके, आता हे सगळे जे R दिलेले त्याची व्हॅल्यू 4 दिलेली. ओके, फाईन. आता ACB मधनं काढायचं आहे. आता ऑब्व्हियसली आपल्याला माहिती आहे की V इज इक्वल्स टू IRचा बेसिक फॉर्म्युला आहे. V इज इक्वल्स टू IR मध्ये आपण काय करतो, I एक साईडला काढला आपण, V अपॉन R. ठीक आहे, आता I टोटल का म्हटलंय बरं, कारण A पासून B पर्यंत जाण्यासाठी करंट कॉमन नाहीये, सेम करंट जात नाहीये. करंट इथनं पण जातोय आणि करंट इथनं पण जातोय, किर्चॉफ्स लॉ. आता जर इथून करंट जातोय तर इथला आणि इथला एक नेट घ्यावा लागेल ना, किंवा टोटल घ्यावा लागेल ना, म्हणजे इथे करंट. सो म्हणून I टोटल. पण आता टोटल करंट पास होणार किती तो आधी कॅल्क्युलेट करावा लागेल. आता हे बघा, इथे आपल्याला काय करावं लागेल बेसिकली, आता R आणि R ACB थ्रू पाहिजे ना, तर बेसिक हा फॉर्म्युला यूज करणार आहे आपण. आधी सगळ्यात पहिले R इक्विव्हॅलेंट काढणार आहे. R इक्विव्हॅलेंट काय असतो, फ्रॉम A टू B जाण्यासाठी जेवढे पण रेजिस्टन्स आहेत रस्त्यामध्ये लागणारे आपल्याला, ते सिरीजमध्ये. फॉर एक्झाम्पल हे 2 R सिरीजमध्ये आहे, हे 2 R सिरीजमध्ये आहे, पण वरचा सेट आणि खालचा सेट हे पॅरललमध्ये आहेत. मग त्याचं इक्विव्हॅलेंट किती असेल, कसं असेल. आता खरं तर याची आवश्यकता होणार नाही, पण मग म्हणजे ओव्हरऑल तेच सिरीज पॅरलल कनेक्शनचा बेसिक लॉजिक आहे आणि V इज इक्वल्स टू IRचा बेसिक फॉर्म्युला यूज केलेला आहे. ठीक आहे, हा एक
द फंडामेंटल क्वेश्चन होता. आता हा कधी आलेला आहे 2025चा, ओके 26 एप्रिल इव्हनिंग शिफ्ट, आता रिसेंटली मागच्या वर्षी. तर हे तुम्ही सिम्प्लिफाय करून कॅल्क्युलेट करू शकता. आता इथे पॅटर्न काय आहे बघा, पुढच्या प्रश्न मी तुम्हाला सांगतो मी. ओके बघा, इथे सेम गोष्ट आहे, इथे विस्टोनचा ब्रिज दिलेला आहे, कन्सेप्ट परत तीच आहे. यांनी काय केलेलं आहे, फक्त पी क्यू आर आणि एस. एसला आता एसला ॲज इट इज नाही दिलेलं आहे, याला S1 आणि S2 असं केलेलं आहे. आणि त्यांनी काय विचारलेलं आहे, व्हॉट इज द बॅलन्सिंग कंडिशन फॉर द ब्रिज. आता ओके ओके माय मिस्टेक, मी इथे ऑप्शन्स पण द्यायला पाहिजे होते, म्हणजे तुम्हाला सोपं झालं असतं आन्सर्स निवडण्यासाठी. नो वरीज. आता सगळ्यांना काहींना दिलेले आहेत ऑप्शन, काहींना नाही दिलेले आन्सर्स. आता याच्यामध्ये काय करू शकतो आपण, पी क्यू आर आणि एस. पी क्यू आर आणि एस. आता याला कंडिशन काय असते बरं विस्टोन ब्रिजची, की याला एक बॅलन्स्ड ब्रिज म्हणावं जेव्हा P अपॉन क्यू इक्वल्स टू R अपॉन S असतो, बरोबर, ही कंडिशन लेफ्ट साईडची. पण आता S तर नाहीये, तर आपल्याला S इक्विव्हॅलंट काढावं लागेल. इक्विव्हॅलंट म्हणजे एसच्या जागेवरती दोन वेगळे रेजिस्टन्स आहे, त्याला एकत्र कसं करू शकतो आपण, हे दोघं सिरीजमध्ये की पॅरललमध्ये, करेक्ट सिरीजमध्ये. तर सिरीजमध्ये असताना काय करावं लागेल, 1 अपॉन S इज इक्वल्स टू 1 अपॉन S1 प्लस 1 अपॉन S2. मग याला सिम्प्लिफाय करून काय येईल, एसची व्हॅल्यू काय येईल, एसची व्हॅल्यू येईल S1 S2 अपॉन S1 प्लस S2, करेक्ट. आता मी इथे काही लिहित वगैरे नाही आहे, काही दिसणार नाही तुम्हाला, आय एम जस्ट टेलिंग. तुम्ही समजू शकता ना आता पॅरलल सिरीज कसं कॅल्क्युलेशन चाललंय. तर ते फक्त सबस्टिट्यूट करायचं आहे, यांचा इक्विव्हॅलंट काढायचं आहे, रेजिस्टन्स इन पॅरलल, आणि त्याला याच्यामध्ये सबस्टिट्यूट करून फायनल जो आन्सर असेल तो आन्सर मार्क करायचा आहे. सो दिस इज द सेम थिंग, सिरीज, पॅरलल आणि रेजिस्टन्स. आता सेम गोष्ट आपण कुठे, आता ओके जस्ट अ मिनिट, माझं हे मिस आउट झालं. हा क्वेश्चन कुठला होता, 2024चा 4 मे इव्हनिंग शिफ्ट. आता मी तुम्हाला हे 2025, 2023 आणि 2024. आता पॉईंट काय आहे की हे बघा, इलेक्ट्रोस्टॅटिक्स इथे लेफ्ट साईडला वरती बघू शकता तुम्ही. इलेक्ट्रोस्टॅटिक्स या चॅप्टरमधनं ऑन एन ॲव्हरेज 3 ते 4 प्रश्न गॅरंटीड विचारले जातात, म्हणजे 3 ते 4 मार्क्स तुमचे फिक्स्ड आहेत. 50 मधनं 3 ते 4 मार्क्स फिक्स्ड आहे. करंट इलेक्ट्रिसिटी मधले पण 3 मार्क्स फिक्स्ड आहे. आता हे पॅटर्न 1 मधलं म्हणतोय, म्हणजे टोटल हे दोघं मिळून असं समजा की 7 मार्क्स फॉर एक्झाम्पल. तर 50 मधनं 7 मार्क्स तुमचे नियरली क्लीन होत आहे, म्हणजे तुमचे गॅरंटीड होत आहे की जर तुम्हाला हे पॅटर्न्स प्रॉपरली येत असतील, फॉर्म्युलाज येत असतील, तर तुमचे हे गॅरंटीड मार्क्स आहेत. आता हा पॅटर्न्सचा झाला एक पॉईंट, पण याच्यानंतर मी हेच चॅप्टर्स का घेतले हा मुद्दा आहे. तर चला हळूहळू आपण पॅटर्न्स जेव्हा बघू ना तेव्हा पुढे सांगतो, कारण सगळंच एक्सप्लेन करायला लागलं तर मग खूप मोठी व्हिडिओ होऊन जाईल. पुढे बघूया. ओके, काय दिलेलं आहे इथे, 2 बॅटरीज आहे, EMF दिलेला आहे त्यांचा, ओके 4 volts 8 volts अँड इंटरनल रेजिस्टन्स 1 ohms and 2 ohms respectively connected in a series with the resistance of 9 ohms as shown in the figure. ओके 9 ohms दिसतंय का, आहे. The current and the potential difference between the points P and Q is R is equals to 9 ohms. तीच गोष्ट परत दिली का, ओके ठीक आहे असेल. तर याच्यामध्ये ओके, अच्छा ओके इज आणि इथे फाइंड करायचं आहे. ओके पी आणि क्यू, ओके 2 पॉईंट्स दिलेले आहे, ओके पी आणि क्यू मध्ये फाइंड करायचं आहे. सगळ्यात पहिले पी आणि क्यू मधले मग तुम्ही म्हणाल की कुठला, व्हॉट वी कॅन से, करंटची डायरेक्शन तर आधी भेटायला पाहिजे ना, की कुठून चाललाय करंट ऍक्च्युली. आता हे बघा, 2 सेल लावलेले, दोघं अपोजिट लावलेले. 4 वोल्टचा सेल इकडे करंट देईल, ओके 8 वोल्टचा सेल लेफ्ट डायरेक्शनला देईल, कारण पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. सो ऑब्व्हियसली हा डॉमिनेंट आहे बिकॉज मॅग्निट्यूड जास्त आहे त्याचा. सो करंट विल फ्लो फ्रॉम P in this direction towards Q and again in the loop. ओके, तर आपण काय करू, सिम्पल अप्लाय किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. व्होल्टेज लॉ काय सांगतो, चला कुठला एखादा पॉईंट घ्या, सपोज चला त्यांनी कुठून सुरू केलंय, -2I, ओके त्यांनी इथनं सुरू केलंय, क्यू पॉईंटवरनं त्यांनी सुरू केलंय. तर कसं केलंय, क्यू पॉईंटवरनं लेफ्ट डायरेक्शनला म्हणजे ट्रॅव्हल करा, लेफ्ट डायरेक्शनला. ओके रजिस्टर आला, ओके रजिस्टरला आता आपण कॅल्क्युलेट कसं करतो, आपल्याला व्होल्टेज ॲडिशन करायची आहे. किर्चॉफचा व्होल्टेज लॉ काय सांगतो, ॲडिशन ऑफ ऑल व्होल्टेजेस इज 0. म्हणजे ॲक्च्युअली हे स्टेटमेंट नाही आहे, बट वेन यू कॅल्क्युलेट, फॉर एक्झाम्पल आता रेजिस्टन्स आला आहे, रेजिस्टन्सला काय करतो आपण, V इज इक्वल्स टू IR माहिती आहे, ठीक आहे, V तर नाही माहिती पण IR माहिती आहे, V इज इक्वल्स टू IR असतो. तर I म्हणजे I घेतला आहे, -2ची व्हॅल्यू घेतली आहे, 2ची व्हॅल्यू घेतली रजिस्टरची, आणि मायनस का दिला आहे, बिकॉज वी आर गोइंग इन दिस वे. आणि ॲक्च्युली म्हणजे ओके मुव्हिंग ऑन. तर ओके रेजिस्टन्स झाला -2I. आता इथे सेल आहे, सेल आता बॅटरीला आपण कुठून अप्रोच करतोय, मायनसवरनं प्लसला अप्रोच करतोय, सो इट विल बी प्लस ॲज इट इज बिकॉज आउटपुट इज प्लस. पुढच्या सेलला आपण, अच्छा बॅटरी नाही सॉरी सेल,
आणि पुढच्या सेलला आपण कुठून अप्रोच करतोय, प्लसला अप्रोच करतोय आणि मायनसला आउट होतोय. सो इट विल बी मायनस अँड दॅट्स इट. सो तसंच कंटिन्युअसली पूर्ण जेव्हा लूपमध्ये जाल आणि क्यूला पोहोचाल. सो दिस एंटायर ॲडिशन इज बेसिकली दिस. आता हा पहिला मुद्दा. आता या क्वेश्चनचं इंटेन्शन काय, तर सेम बेसिक कन्सेप्ट ऑफ फॉर्म्युलाज, पूर्णपणे फॉर्म्युलाजवर बेस्ड. परत तेच व्ही इज इक्वल्स टू आय आर, सेम गोष्ट. आता मला सांगा बरं, हा जो प्रश्न होता व्ही इज इक्वल्स टू आय आरचा, हा पहिला प्रश्न ब्रिजचा असेल, किंवा हा सिरीज पॅरलमध्ये हा असेल, किंवा हा प्रश्न असेल. आता याच्यामध्ये तुम्ही म्हणाल की 3 वेगळे प्रश्न, 3 वेगळ्या गोष्टी विचारलेल्या, 3 वेगळ्या गोष्टी गिवन आहेत, तर याला कसं सेम पॅटर्नमध्ये म्हणू शकतो. तर तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, त्यांचे जे फॉर्म्युलाज यूज केलेले, द वे ऑफ क्वेश्चन आस्किंग सगळी सेम आहे. तुम्हाला उत्तर पण सेमच सापडायचं आहे, फक्त ते रिप्रेझेंटेशनमध्ये थोडं वेगळं दिसतंय. गेटिंग इट? ओके. आता मुव्हिंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. ओके. इन द फॉलोइंग सर्किट, हा क्वेश्चन आलेला आहे 2024चा 3 मे मॉर्निंग शिफ्ट. इन द फॉलोइंग सर्किट अ पॉवर ऑफ 50 वॅट इज ऑब्झर्व्ड इन द सेक्शन ए बी ऑफ द सर्किट. ओके. ए बी, अच्छा बी इथे आहे, ए इथे अज्युम करा, दिलेलं नाही आहे. ए बी, द व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स एक्स इज. ओके. ए पासून बी पर्यंत चालला आहे. ओके. आणि एक्सचा रेजिस्टन्सची व्हॅल्यू काढायची. व्हेरी सिम्पल. परत सेम गोष्ट आहे. व्ही इज इक्वल्स टू आय आर एक फॉर्म्युला असतो, आणि त्याच्यानंतर त्याच्यावर पुढे काय डेरिवेशन असतं, पी इज इक्वल्स टू व्ही आय. तर व्हीची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून आय स्क्वेअर आर. गेटिंग इट? सो पी म्हणजे काय, पॉवर झाली ॲक्च्युली. तर आपण गिवन पॉवर आहे म्हणून त्याच्यावरती आपण बोलतोय. ओके. आता या पॉईंटवरनं ह्या पॉईंटवर चाललोय. आता बघा, बी वरनं करंट येतो किती आहे माहित नाही, पण जातो किती येतो माहिती आहे. किती? 0.5 इकडे चालला, 1 इकडे चालला, 1 इकडे चालला. आता किर्चॉफचा एक लॉ काय सांगतो, all the inputs equals to all the outputs. Inputs is unknown, we don't know. Outputs is 0.5 plus 1 that is 2.5. So incoming current is 2.5 and the resistance is x plus 2 ohms. Okay. आता हा ॲक्च्युली x आहे, हा 2 ओहम इथे नाही आहे, इथे आहे. डायग्राम पण चुकीची आहे. ओके, नो वरीज. हा 2 ओहम इग्नोर करा, हा कन्सिडर करा फक्त. तर पॉईंट ए वरनं पॉईंट बी ला टोटल करंट चालला किती आहे, 2.5. कसा काढला, इथनं. रेजिस्टन्स किती आहे, 2 रेजिस्टर्स आहे सिरीजमध्ये. बघा परत कन्सेप्ट आला. सिरीजमध्ये ॲडिशन झाली, एक्स प्लस 2, इथे व्हॅल्यूज पुट कराल. पॉवर वॅट ऑलरेडी दिलेला आहे. फायनली सगळे आहे आपल्याकडे. काय फाइंड कराल, एक्स फाइंड कराल, दॅट इज आस्ट रेजिस्टन्स. बघा अगेन सेम फंडामेंटल क्वेश्चन्स, फंडामेंटल फॉर्म्युलाज, सेम क्वेश्चन्स. पुढे. ओके. हा प्रश्न कुठला 2023 मध्ये आलेला आहे. ओके, 2 वर्षापूर्वी आलेला आहे. 14 मे मॉर्निंग शिफ्ट. ओके. 5 currents carrying conductor meet at a point P. What is the magnitude of the direction of the current in conductor PQ? ओके. तर काय होतंय, ही एक अशी फिगर आहे, 4 डायरेक्शन, 5 डायरेक्शन आहे इनफॅक्ट, 5वी अननोन आहे. तर ती डायरेक्शन फाइंड करायची पहिली गोष्ट. P टू Q चाललाय करंट की Q टू P चाललाय करंट, ते फाइंड करायचं आहे ना, डायरेक्शन ऑफ द करंट. आणि जर करंट चाललाय तर किती चाललाय डायरेक्शन फाइंड केल्यानंतर. ओके. तर आता P इज इक्वल्स टू आय स्क्वेअर आर. ओके, याची आवश्यकता तर नाही आहे खरं तर, याच्या भानगडीत काही पडू नका. आय थिंक ते पण चुकून दिलेलं आहे. आता पॉईंट कसा आहे की अगेन टोटल इनपुट्स इक्वल्स टू टोटल आउटपुट्स. टोटल इनपुट्स किती आहे, 5 एम्पियर, 4 एम्पियर, म्हणजे टोटल किती, 9 एम्पियर इनपुट आहे. टोटल आउटपुट किती आहे, ओके 5 + 4 किती झाला, 9 एम्पियर इनपुट आहे. आउटपुटला 3 इकडे जातोय, 5 इकडे जातोय, म्हणजे 8 गेले, उरला 1 एम्पियर. आता तो 1 एम्पियर एक्स्ट्रा आहे ना, म्हणजे प्लस 1 एम्पियर एक्स्ट्रा आहे, अजून तो द्यायचा आहे, कुठेतरी गेला पाहिजे तो. सो तो इथून इथे जाईल, कारण दुसरं काय रूट नाही आहे ना त्याला. कारण जेव्हा इथे आपण 1 एम्पियर लिहू, देन इट विल बी सॅटिस्फाईंग द कंडिशन की ॲडिशन ऑफ ऑल आउटपुट्स, लाईक these 2 outputs and addition of all inputs, that is, sorry, addition of these 2 inputs, that is 5 amperes and 4 amperes, equals to addition of all outputs, that is 5 amperes, 3 amperes, आणि आपण फाइंड केलेला 1 एम्पियर. तर पी क्यूचा मॅग्नेट्यूड किती, म्हणजे पी क्यू मध्ये जो करंट फ्लो होणार आहे तो करंट आहे 1 एम्पियरचा, डायरेक्शन असेल फ्रॉम पी टुवर्ड्स क्यू. गेटिंग इट? कळलं? बघा सेम ॲडिशन सबस्ट्रॅक्शन, म्हणजे सेम इनपुट आउटपुटची कन्सेप्ट, इथे पण सेम गोष्ट होती. तर माझं असं म्हणणं आहे की जरी तुम्हाला म्हणजे डायरेक्ट बघितलं तुम्हाला सुचत नसेल, अडचण नाही आहे, गो स्टेप बाय स्टेप. जसं आता इथे बघा पॉवर वगैरे होता आदल्या या प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये. इथे काय होतं, सपोज तुम्हाला डायरेक्ट असं पॉवरचं माहिती नाही आहे, फॉर्म्युला वगैरे, तुम्हाला फक्त P = VI माहिती आहे,
तर तुम्ही काय कराल, गो स्टेप बाय स्टेप, फंडामेंटल्सने हळूहळू वर जा. तुम्हाला माहिती आहे, ओके करंटचं आपण सगळ्यात पहिले बघितलं, करंट सॉर्ट आउट करून घेतलं, सापडला. ओके, रेजिस्टन्स ए वरून बी वरती जायचं आहे आणि आपल्याला काहीतरी फाइंड करायचं आहे. रेजिस्टन्स हा किती, ए वरनं बी वरती जाण्यासाठी आधी करंट काढला आपण. करंट काढल्यानंतर रेजिस्टन्स आपल्याला बेसिक माहिती आहे, सिरीज असेल तर डायरेक्ट ॲड करतो, पॅरलल असेल तर रिव्हर्स करून ॲड करतो. मग असं फंडामेंटल्सला ग्रो करून करून मग आपल्याला आपण सबस्टिट्यूट केलं त्या व्हॅल्यूज. मग फायनली व्ही सापडला. व्ही कसा सापडला, दिस इज आय जो आपण काढला, दिस इज आर, आय आर वरनं व्ही काढला आणि पी इज इक्वल टू व्ही आय जरी माहिती असेल तरी आय आणि व्ही मध्ये सबस्टिट्यूट करू शकता तुम्ही. दॅट्स द पॉईंट. चला हा प्रश्न, ओके दिस वॉज डन. ओके नेक्स्ट क्वेश्चन. ओके आता हा दुसरा एक पॅटर्न सुरू झाला आहे, दिस इज स्टँडर्ड मॉडेल बेस्ड. ठीक आहे, आता आत्तापर्यंत आपण काय करतो माहिती आहे का, आत्तापर्यंत आपण डायरेक्ट फॉर्म्युला बेस्ड जे आहेत, जे फंडामेंटल फॉर्म्युलाज आहेत ते डायरेक्टली इम्प्लिमेंट करत होतो. पण ते असे फॉर्म्युला होते जे इट वॉज डायरेक्ट, है ना, देर वॉज नथिंग एल्स टू काय म्हणू शकतो आपण त्याला, थिंक. आता हे पुढचे जे क्वेश्चन असणार आहेत, आता हे स्टँडर्ड मॉडेल बेस्ड. स्टँडर्ड मॉडेल बेस्ड म्हणजे तुम्हाला बघितलं माहिती असेल, पहिल्या 2-3 सेकंदामध्येच कळेल तुम्हाला की तुम्हाला त्याचं उत्तर माहिती आहे का नाही माहिती आहे. फॉर एक्झाम्पल पहिला प्रश्न काय, द मुवमेंट ऑफ इनर्शिया, ओके तो टेबल आठवायचा टेक्स्टबुक मधला. मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ थिन युनिफॉर्म रॉड, ओके रॉड आहे इकडे, ऑफ मास m, लेंथ l, अबाउट एन ॲक्सिस परपेंडिक्युलर टू द लेंथ ऑफ द रॉड. रॉडला परपेंडिक्युलर असलेली ॲक्सिस, पण पास कुठनं होतीये, एनी आयडिया, ॲट अ डिस्टन्स l/4 फ्रॉम वन एंड. ओके l/4 म्हणजे त्या पूर्ण रॉडचे ओके 4 पीसेस केलेले आणि त्याच्या फर्स्ट पीस नंतर जो पहिला लॉक आहे l/4 तिथे त्याचा ॲक्सेस आहे. ओके आता तुम्हाला लक्षात आलं पाहिजे लगेच बघितल्या की फॉर्म्युला कुठला होता. मोमेंट ऑफ इनर्शियाचा रॉडसाठीचा फॉर्म्युला ज्याच्यात ॲक्सेस हा परपेंडिक्युलर असतो. रॉडसाठी कुठले फॉर्म्युलाज आहे, एक पासिंग थ्रू द ॲक्सिस ऑफ द रॉड म्हणजे त्याच्या सर्क्युलर सेंटरमधनं जातोय आणि पूर्ण रॉड थ्रू त्याचा एक ॲक्सिस आहे. दुसरा ॲक्सिस कोणता, इट इज परपेंडिक्युलर. आणि परपेंडिक्युलरमध्ये पण लोकेशन बदलू शकते, कारण जी आयडियल पोझिशन असते त्याला आपण इनर्शिया किती मेजर करतो, ml²/12, मास लेंथ स्क्वेअर/12. पण जर आपण ॲक्सिस शिफ्ट केला पॅरलल ॲक्सिस थेरमच्या अकॉर्डिंग, आपण l/4 केला ना, l/4 केल्याने काय होतंय, तो सेंटरपासून किती शिफ्ट झाला, कारण हा फॉर्म्युला कुठला आहे I0चा, हा सेंटरचा फॉर्म्युला आहे ना. रॉडच्या जर सेंटरमधनं जर ॲक्सेस पास होत असेल, कुठली ॲक्सेस, परपेंडिक्युलर ॲक्सेस जर पास होत असेल सेंटरमधनं, तर हा फॉर्म्युला आहे. ॲक्सेस शिफ्ट झाली, एक्स्ट्रा शिफ्ट आपण इथे ॲड केला त्याचा, आणि मग फायनली जो आन्सर असेल तो इथे कॅल्क्युलेट करून आलाय खाली. गेटिंग इट. आता हा प्रश्न बघा, हा प्रश्न ठीक आहे फंडामेंटल्स आहे म्हणेल मी, पण मग तसा फंडामेंटल्स नाही आहे. इथे तरी ॲटलिस्ट विचार करू शकतो आपण, थोडासा टाइम घेऊ शकतो. हां समथिंग इज मिसिंग, समथिंग आय एम रिकॉलिंग या प्रिव्हियस यांच्यामध्ये. पण या पॅटर्नमध्ये कसं आहे, या पॅटर्नमध्ये तुम्हाला प्रश्न बघितला माहिती असणार आहे की मला उत्तर माहिती आहे का नाही माहिती आहे. आता मी तुम्हाला ट्रूली सांगतो, मुवमेंट ऑफ इनर्शियाज जेवढे पण तुम्हाला ऑब्जेक्ट्स आहेत सिलेबसमध्ये, टेक्स्टबुकमध्ये, सगळे तुम्ही फॉर्म्युलाज करून जा. तुम्हाला गॅरंटीड 2 ते 3 मार्क्स तुमचे कन्फर्म आहेत. फुकटचे मार्क्स आहेत, घालवू नका. काहीच करायचं नाही, फक्त फॉर्म्युलाज तुम्हाला इनपुट करायचे, नथिंग एल्स. नेक्स्ट. ओके आता नेक्स्ट कुठलं आहे, मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ सॉलिड स्पियर. ठीक आहे चलो, सॉलिड स्पियर बघा, तिकडे रॉड होता, इकडे सॉलिड स्पियर होतं. आता मला सांगा बरं, जर आता तुम्हाला पहिल्या प्रश्नाला समजा एखादा विद्यार्थी समजा पहिला तो क्वेश्चन बघितला त्याने व्हिडिओमध्ये, अच्छा प्रीतम सर सांगताय मुवमेंट ऑफ इनर्शिया लर्न करून जायला, त्याने पहिल्या या क्वेश्चन नंतरच डायरेक्ट व्हिडिओ बंद केली आणि गेला अभ्यासाला, आणि त्याने अभ्यास करून ठेवला आणि मग पेपरमध्ये गेला. त्याचे किती मार्क्स सुटले बरं, त्याचा 1 मार्क सुटला का, नाही, त्याचे 3 मार्क्स सुटले ॲट मॅक्स, म्हणजे 2 to 3 मार्क्स सुटले त्याचे. का, मुवमेंट ऑफ इनर्शिया फक्त फॉर्म्युला बेस्ड डायरेक्टली नाही विचारत, त्याच्या पुढेही क्वेश्चन्स आहेत, पण ओरिजिन कुठनं होतोय, त्या पर्टिक्युलर ऑब्जेक्टच्या ॲक्सेसचा फॉर्म्युला जो तुम्हाला पाठ पाहिजे. सो दिस इज वन ऑफ द पॅटर्न्स इन रोटेशनल मेकॅनिक्स जे तुम्ही बघू शकता. ओके रोटेशनल डायनॅमिक्सच आहे गेस. ओके मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सॉलिड स्पियर अबाउट इट्स डायमीटर इज I, ओके, अँड इट्स कास्टेड इंटू 27 स्मॉल स्पेअर्स. अतिशय क्लिशे म्हणेल मी, एकदम टिपिकल एव्हरी टाइम येतो काही ना काही. ओके एक मोठा स्पेअर घेतलेला आहे, कास्ट केला 27 छोट्या स्पिअर्समध्ये, मुवमेंट ऑफ इनर्शिया एका छोट्या स्पिअरचा किती. सिम्पल, तुम्हाला मोठ्याचं माहिती आहे, छोट्याला काय होणार आहे, इथं मास बदलणार आहे, मासला काय होणार आहे m/27 होणार आहे, कारण आता 27 छोटे छोटे तुकडे झाले. आरचं काय होणार आहे,
तुम्ही ते व्हॉल्यूम यूज करून किंवा दुसरा लॉजिक यूज करून आर काढू शकता. आरचं म्हणजे तो थर्ड होतो आय गेस, इफ आय एम नॉट रॉंग. तर मग ते जस्ट सबस्टिट्यूट करू शकता आणि फायनल आन्सर येतं. सो दिस इज द पॉईंट. नेक्स्ट बघा, सेम थिन रॉड्स, मास, लेंथ. क्वेश्चन कुठला आहे हा? 2024 15 मे, मॉर्निंग शिफ्ट. 3 रॉड्स, 3 थिन रॉड्स, एम एल, ठीक आहे. एक्स वाय झेडला ॲक्सिस अलाइंड केलेले आहे. ओके, म्युच्युअली परपेंडिक्युलर, ॲक्सिस अलाइंड आहे. ओके, जसे 3 डायरेक्शन्स तसे 3 रॉड ठेवलेले. काय विचारलंय? मोमेंट ऑफ इनर्शिया काढा. कुठे काढा? झेड ॲक्सिसवरती. ऑब्व्हियसली एखादा काढायचं तर सगळ्यांची ॲडिशन होते. आय इज इक्वल्स टू I1 प्लस I2 प्लस I3, पण I3ची व्हॅल्यू 0 असेल. I3 कुठला आहे? I3 म्हणजे जिथे रॉड ठेवलेला आहे, रॉड कुठे ठेवलेला आहे? झेड ॲक्सिसला अलाइंड ठेवलेला आहे. सो त्याचं ऑब्व्हियसली इनर्शिया 0 असेल. रेस्ट 2, मग इथे 2/3 असेल. सो दॅट्स द करेक्ट आन्सर. गेटिंग इट? तर आता मी तुम्हाला फक्त पॅटर्न्स, सगळ्या चॅप्टर्सचे पॅटर्न सांगण्यासाठी इतका वेळ पण नाही आहे तुमच्याकडे अभ्यासाला, आणि इतका वेळ असं तुम्ही देऊ पण शकत नाही की ठीक आहे बघूया, क्विकमध्ये रिवाईज करूया. नको. 10 चॅप्टर्सपैकी 2 करा, बेस्ट करा. आता ह्या पॅटर्नसाठी मी तुम्हाला रोटेशनल डायनॅमिक्स आणि रिव्ह ऑप्टिक्स सांगतोय. एखादा आता तुम्ही उगाच तुमचा वेळ, म्हणजे तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही हा पॅटर्न दुसऱ्या चॅप्टर्समध्ये शोधायला जाऊन अभ्यास करू शकता, नो वरीज. पण जेवढं आत्ता दिलंय तेवढं करा. इतका वेळ बाकी नाही आहे की तुम्ही नवीन काय अभ्यास करू शकता किंवा अजून एक्स्ट्रा काही इनपुट घेऊ शकता. सो दिस इज गॅरंटीड. म्हणजे आयतं जेवण म्हणतो ना आपण, तसं काइंड ऑफ तुम्ही घेऊ शकता. जस्ट ग्रॅस्प करायचं आहे, नथिंग एल्स. बघा, ओके, आता रिव्ह ऑप्टिक्सचे क्वेश्चन सुरू झाले. द इमेज ऑफ एन ऑब्जेक्ट अप्रोचिंग अ कॉन्व्हेक्स मिरर ऑफ रेडियस ऑफ कर्वेचर 20 meters. ओके, आर दिलेलं आहे. along with its optical axis and is observed to move from this distance to this distance in 30 seconds. The speed of the object in kilometer per hour is what? Okay, simple. 1 by f, this obvious फॉर्म्युला यूज करणार तुम्ही. 1 by f is equals to 1 by v plus 1 by u. याच्यामध्ये सगळ्यात पहिले f काढाल. f कसा काढाल? फोकल लेंथ इज ऑफ कॉन्व्हेक्स मिरर इज r/2. सिम्पल, व्हॅल्यू सबस्टिट्यूट केला, f भेटला. मग f नंतर तुम्ही 1 by v एका साईडला काढा आणि त्या साईडला 1 by f पाठवून द्या. मग त्याच्यानंतर दोन्ही सिच्युएशनसाठी तुम्ही, दोन्ही पोझिशनसाठी तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. त्याच्यानंतर स्पीड वगैरे ते तुम्हाला येतच पुढे फिजिक्स. सो दिस इज द पॉईंट. आता हे बेसिक फंडामेंटल फॉर्म्युलाज ज्याच्यावरून आपण ग्रो झालो. आता हे लक्षात ठेवा, ठीक आहे. हा नवीन टॉपिक सुरू झाला. आता इथून पुढे बघा, हा प्रश्न कुठला आहे? 2024 9th मे, मॉर्निंग शिफ्ट. अ पॉइंट ऑब्जेक्ट केप्ट ॲट P इन फ्रंट ऑफ ग्लास स्पियर. ओके, ग्लास स्पियर बघितलं कळलं पाहिजे. लेन्सेसचा प्रश्न आहे. ओके, हॅज फॉर्म द रिफ्लेक्टिव्ह इंडेक्स ऑफ द ग्लास मटेरियल दिलेला आहे, ठीक आहे. आर दिलेला आहे. ओके, सॉरी, रिफ्लेक्टिव्ह इंडेक्स दिलेला आहे. द डिस्टन्स ऑफ PO इक्वल्स टू PO. ओके, लेन्स मेकर्स फॉर्म्युला, डायरेक्ट सबस्टिट्यूशन, नथिंग एल्स रिक्वायर्ड, डायरेक्ट दिलेला आहे. गेटिंग इट? काय डाऊट आहे असेल प्लीज कमेंट करा. आणि अजून तुम्हाला असे कुठले क्वेश्चन्स किंवा कुठले तुम्हाला असं वाटतं की असे व्हिडिओज आमच्या अंडरस्टँडिंग किंवा आमचं एक्सप्लेनेशन जर तुम्हाला सोपं वाटत असेल, इंटरेस्टिंग वाटत असेल, किंवा तुम्हाला वाटतं की ओके हा टॉपिक किंवा ही कन्सेप्ट आमच्या चॅनल थ्रू जर तुमच्यापर्यंत तुम्हाला हवी असेल तर तुम्ही नक्कीच आम्हाला कमेंट्समध्ये कळवू शकता. किंवा तुम्ही जसं मी सांगितलं स्टार्टिंगला, टेलिग्राम, व्हॉट्सअप वगैरे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आम्ही एव्हरीवेअर अवेलेबल आहोत, ठीक आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. ओके, हां, या क्वेश्चनचं डिस्कशन राहिलं. सेम डायरेक्ट क्वेश्चन, डायरेक्ट फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन होता. तुम्हाला क्वेश्चन बघूनच कळलं असेल की मला उत्तर येतं आहे की नाही येतं आहे. सिम्पल, दॅट्स इट. याच्या पलीकडे काहीच नाही की विचार करून हे असं असेल का, ते तसं असेल का, नाही. क्वेश्चन बघूनच तुम्हाला एक अंदाज येतो. त्यानंतर ओके, MSc 2023चा प्रश्न आहे. 11 मे, मॉर्निंग शिफ्ट. The size of the real image produced by a convex lens of focal length f is m times the size of the object. Okay, the image distance from the lens is what? Simple, लेन्स फॉर्म्युला टाकायचा आहे. फक्त आता कॉन्व्हेक्स लेन्स आहे म्हणून आता तुम्हाला नेहमी ते साइन कन्व्हेन्शन्स तुम्हाला फॉलो करावं लागतील. करेक्ट? साइन कन्व्हेन्शन्स कसे? फॉर कॉन्व्हेक्स लेन्स u इज नेगेटिव्ह, v अँड f आर पॉझिटिव्ह. सिम्पल. काही वेगळं यूज केलं का? सेम फॉर्म्युला, डायरेक्ट सबस्टिट्यूशन, नथिंग एल्स. नेक्स्ट. ओके, आता इथे नवीन पॅटर्न सुरू होतं. दिस इज फॉर स्पेसिफिकली फॉर ओके, मॉडल फिजिक्स नव्हतं इथे मॉडर्न फिजिक्स आहे. थोडं करेक्शन झालं इथे. मॉडर्न फिजिक्स, थिअरी प्लस फॉर्म्युला. आता इथे क्वेश्चन्स कसे असतात माहिती आहे का? आता हा पॅटर्न असा आहे की याच्यामध्ये तुम्हाला फॉर्म्युलाज, डायरेक्ट सबस्टिट्यूशन नसेल. पहिल्या आपण पॅटर्नमध्ये काय बघितलं? पहिल्या पॅटर्नमध्ये आपण हे बघितलं की
तुम्ही जर फंडामेंटल ग्रुप ऑफ फॉर्म्युलाज करून गेले तरी तुम्हाला मल्टिपल असे क्वेश्चन्स आहेत जे तुम्हाला डायरेक्टली सोडवू शकता. थोडा वेळ लागेल पण नक्की सोडवू शकता. सो दिस इज वन थिंग. तर दुसरा पॅटर्न आपण काय बघितला? दुसरा पॅटर्न तुम्हाला प्रश्न बघितल्याच कळेल की तुम्हाला उत्तर माहिती आहे की नाही. तर याचा फायदा कसा करून घ्यायचा? तर मी तुम्हाला स्पेसिफिकली 2 टॉपिक दिलेले, रोटेशनल मेकॅनिक्स आणि रे ऑप्टिक्स. ह्या 2 चॅप्टरचे जे मी तुम्हाला आता जेवढे सांगितले पॅटर्न्स, म्हणजे क्वेश्चन थ्रू की ओके हा फॉर्म्युला आहे किंवा रोटेशनल डायनामिक्सचा तो मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला आहे. तर मी तुम्हाला जेवढे फॉर्म्युला सांगतो ना, एवढे ॲटलिस्ट करा तुम्ही. याच्यानंतर तुम्ही एक्स्ट्रा करा, नका करू, टाईम नव्हता, इट्स ऑन यू. पण जेवढे मी सांगतोय, जेवढं आत्ता ह्या व्हिडिओमध्ये आता मी तुम्हाला पूर्ण लेक्चरमध्ये सांगणार आहे, डू कव्हर इट. ठीक आहे? हे मिस आउट करू नका. ओके, आता हा जो नवीन फॉर्मॅट आहे, थिअरी प्लस फॉर्म्युला, आता हा मी तुम्हाला याच्यासाठी सांगतोय फॉर चॅप्टर्स ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन, ओके, ड्युअल नेचर आणि ॲटम न्यूक्लिआय. ओके, ह्या 2 चॅप्टरसाठी आहे. आता याच्यामध्ये मेजरली फर्स्ट चॅप्टर ड्युअल नेचरमध्ये मेजॉरिटी ऑफ द क्वेश्चन्स हे फोटो इलेक्ट्रिकचे असतात. सो टोटल याचा वेटेज थोडासा हाय असतं इन ॲडिशन. सो 3 ते 4 मार्क्स तुमचे इथे होता आणि ॲटम अँड न्यूक्लिआय या चॅप्टरचे तुमचे 2 ते 3 मार्क्स इथे होता. 3-4 ते डिपेंड्स. सो याचा अर्थ टोटल 7च्या आसपास मार्क्स तुमचे ह्या पॅटर्नने होतील. म्हणजे बघा, आधी 7 होते, याच्या आधी किती वेटेज होतं? आपण 5 वेटेज कव्हर केलं. 7 + 5 12 वेटेज कव्हर केलं. 12 नंतर आता हे कुठलं वेटेज कव्हर करतो आपण? 12 नंतर 4 5 6 7 7 12 + 7 इज 19. ओके, आत्तापर्यंत 19. आता 19 आणि पुढे काही. सो टोटल हे झाले हे चॅप्टर्स. आणि हे पॅटर्न्स कव्हर केल्यानंतर मी तुम्हाला कॉन्फिडेंटली सांगू शकतो की जर तुम्ही एवढं जरी ॲटलिस्ट केलं, मेजॉरिटी खूप हाय चान्सेस आहेत की तुम्ही लेस टाईममध्ये जे एफर्ट्स आत्ता देत आहे, हा व्हिडिओ अंडरस्टँड करण्यासाठी, हे क्वेश्चन्स अंडरस्टँड करण्यासाठी, हे फॉर्म्युलाज ग्रॅस्प करण्यासाठी, हे सगळं नोट करून घेण्यासाठी, तेवढ्या कमीत कमी टाईममध्ये तुम्ही 100% गॅरंटीड तुमचे क्वेश्चन्स काढून येऊ शकता त्या टॉपिकचे, जे आपण स्टडी करतो आता, जे पॅटर्न्स आपण आता घेतोय. गॅरंटीड काढू शकता. काहीच गरज नाही आहे की म्हणजे खूप काही, म्हणजे मी सगळ्या प्रकारचे, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता ह्या कमीत कमी टाईममध्ये तुमच्याकडे आता कितीच दिवस बाकी आहे आणि त्या कमी टाईममध्ये सुद्धा तुम्ही जर प्रत्येक चॅप्टरचे तुम्ही 150-200 MCQ सॉल्व्ह करायला बसले, कारण लिटरली आता कुठला एक चॅप्टर बघितलं, समजा आता पहिल्या याच्यात आपण सगळ्यात पहिला चॅप्टर जो घेतला आहे, त्या पहिल्या चॅप्टरमध्ये नियरली गेल्या 3 ते 4 वर्षात जवळपास 88 ते 100 110 असे MCQ झालेले एका चॅप्टरमधनं. टोटल मी सांगतोय कलेक्टिव्हली 2-3 वर्षाचे किंवा 5 वर्षांचे. आता एवढे सगळे MCQ, हे सगळे PYQs बाय द वे, यांच्यावर बेस्ड जे MCQ असतात ते वेगळेच. एवढं सगळं प्रॅक्टिस करायचं आत्ता वेळ नाही तुमच्याकडे. आत्ता काय वेळ आहे? कमीत कमीमध्ये मला मुद्द्याचं सांगा, काय येऊ शकतं, काय येणार आहे पेपरमध्ये. प्रेडिक्टेबिलिटीबद्दल बोललो ना मी स्टार्टिंगला, की CET पेपर 70% प्रेडिक्टेबल का असतो? प्लीज विथ द नंबर्स, एक्झिस्टिंग क्वेश्चन्स, पॅटर्न्स, दॅट्स इट. Okay, light of the incident frequency is 3 times the threshold frequency is incident on photosensitive material. Okay, आता तुम्हाला बेसिक थिअरी किंवा कन्सेप्ट माहीत पाहिजे या क्वेश्चनसाठी. का मी सांगतो? ओके, इफ द इन्सिडेंट फ्रिक्वेन्सी इज मेड 1/4 अँड द इंटेन्सिटी इज ट्रिपल्ड, द फोटो इलेक्ट्रिक करंट विल बी. ओके, इन्सिडेंट फ्रिक्वेन्सी ही 3 टाइम्स आहे थ्रेशोल्डच्या. थ्रेशोल्डला यांनी काय केलं? V0 मानलं. ठीक आहे, V0 इज थ्रेशोल्ड. त्यानंतर इन्सिडेंट फ्रिक्वेन्सी किती झाली मग? 3 टाइम्स. सो 3 टाइम्स V0. आता इफ द इन्सिडेंट फ्रिक्वेन्सी इज मेड 1/4, इन्सिडेंट फ्रिक्वेन्सी म्हणजे ही V ची व्हॅल्यू जर 1/4 केली, V ची व्हॅल्यू 1/4 किती? म्हणजे ही व्हॅल्यू अपॉन 4 इज दिस 1/4 अँड इंटेन्सिटी इज ट्रिपल्ड वगैरे वगैरे. आता मला एक सांगा, इंटेन्सिटी जरी ट्रिपल केली अँड देन फोटो इलेक्ट्रिक करंट विल बी. करंट जास्त असेल कमी असेल हा मुद्दाच येत नाहीये. तुम्हाला स्पष्ट दिसतंय. जर तुम्हाला थिअरी इथे माहिती असेल, थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी काय असते, त्या फ्रिक्वेन्सीच्या खाली जर फ्रिक्वेन्सी असेल तर करंट फ्लो होत नाही, इररिस्पेक्टिव्ह ऑफ दॅट. समजतंय? करंट फ्लो होत नाही. सो ऑब्व्हियसली याचा आता फायनल व्हॅल्यू काय थ्रेशोल्डला? 0.75. तो 1च्या पण खाली आलेला आहे. सो जर थ्रेशोल्ड कमी आहे तर याचा अर्थ करंट फ्लोईंग विल बी 0. नो वरीज. काय इंटेन्सिटी वगैरे ट्रिपल केली, मग ते कॅल्क्युलेट करा, मग फायनली उत्तर सेमच येणार आहे. पण पॉईंट काय की थिअरी फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन्समध्ये जर तुमची थिअरी क्लिअर असेल, फॉर्म्युलामध्ये जास्त वेस्ट करणार नाही तुम्ही इतका वेळ. कळतंय? ओके, गोइंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. तर आपण एक क्विकमध्ये लवकर घेऊन टाकू क्वेश्चन्स, कारण आता पॅटर्न्स बऱ्यापैकी तुम्हाला आता अंडरस्टँड झालेला आहे. ओके,
तर आपण आता पॅटर्न 1 आणि पॅटर्न 2 मध्ये इतके क्वेश्चन्स बघितले, तर तुम्हाला आता इतके सगळे 20-20, 10-10 क्वेश्चन्स द्यायची आवश्यकता नाही. तुम्हाला एक गोष्ट कळली बेसिक, की पॅटर्न्स कशाला म्हणतोय मी, है ना? ओके, आता इथून पुढे आपण एक आता क्वेश्चन्स बघूया. आता इथे पण बघा, फॉर फोटोसेन्सिटिव्ह मटेरियल वर्क फंक्शन W0 अँड स्टॉपिंग पोटेन्शियल V, द वेवलेंथ ऑफ इन्सिडेंट रेडिएशन, आता H इज इक्वल्स टू प्लँक्स कॉन्स्टंट आहे, ठीक आहे. C इज इक्वल्स टू वेलोसिटी ऑफ लाईट, E इज इक्वल्स टू इलेक्ट्रॉनिक चार्ज. ओके, आता त्यांनी विचारलं काय, वेवलेंथ पाहिजे त्यांना, ठीक आहे. क्वेश्चन बघितला सगळ्यात पहिले तुम्हाला थिओरिटिकल फॉर्म्युलाजमध्ये तुम्हाला परत सांगतोय, याचं ऍक्च्युअली डायरेक्ट उत्तर काय आहे, तुम्हाला आइन्स्टाईन्सचं हे माहित पाहिजे, की म्हणजे फोटोइलेक्ट्रिक इक्वेशन काय आहे, EV इज इक्वल्स टू HC अपॉन लॅम्डा मायनस W0. तुम्हाला हा इक्वेशन माहिती नसेल तरी पण तुम्ही उत्तर काढू शकता. कसं, डायरेक्ट निघणार नाही, वेळ लागेल, कारण तुम्हाला जर फंडामेंटल्स माहिती असतील, तुम्ही हळूहळू डिराईव्ह करत जेव्हा इथपर्यंत याल, देन यू विल सबस्टिट्यूट द थिंग्स आणि मग फायनली तुम्हाला उत्तर भेटेल, नो वरीज. पण जर तुम्हाला थिअरी ऑलरेडी माहिती आहे, तुम्हाला फिक्स्ड माहिती आहे, की फंडामेंटल्स जर तुम्हाला ऑलरेडी माहिती असतील, तुम्ही वेळ घालवणार नाही. तुम्हाला डायरेक्टली काय कराल, ओके मला माहिती आहे आइन्स्टाईनचं फोटोइलेक्ट्रिक इक्वेशन आहे, असं असं दिसतंय, यांचे व्हॅल्यूज पण याच्यासारखे दिसत आहे, मी लॅम्डा एक साईडला काढेल कारण वेवलेंथ विचारली आहे, लॅम्डा इज इक्वल्स टू दिस, दॅट्स इट, नथिंग एल्स. ओके, मूव्हिंग ऑन. ओके, maximum kinetic energies of photoelectrons emitted are K1 and K2 when lights of wavelengths lambda 1, lambda 2 are incident on the metallic surfaces. If lambda 1 is thrice the lambda 2, then what? तर K ची व्हॅल्यू त्यांनी कम्पेअर केलेली आहे. ओके, कायनेटिक एनर्जी ऑफ फोटो इलेक्ट्रॉन्स, क्लीन, सिम्पल, नथिंग एल्स. आता हाच इक्वेशन का बरं घेतला, यू हॅव K, यू हॅव लॅम्डा, करेक्ट. सो यू कॅन डायरेक्टली सी K आणि लॅम्डाची प्रोपोर्शनॅलिटी इथे तुम्ही बघू शकता आणि मग फायनली तुम्ही कम्पेअर वगैरे करू शकता, दॅट्स इट. गेटिंग इट. आता जर इथे लॅम्डा थ्राईस झाला तर ओरिजिनल के ची व्हॅल्यू कशी अफेक्ट करेल, यू कॅन डायरेक्टली रिलेट. मी परत सांगतोय, फिजिक्स हा असा आय विल से सब्जेक्ट आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही असं नाही की हा फॉर्म्युला मला माहित नाही, किंवा आता मी समोर तुम्हाला सांगतो हा फॉर्म्युला मला जर माहित नाही आहे, किंवा कुठल्याही एखाद्या क्वेश्चनचा मेन कोर फॉर्म्युला जो फर्स्ट फॉर्म्युला आहे तो जर मला माहित नाही तर मला उत्तर येणार नाही, असं शक्यच नाही आहे. फिजिक्सला खूप रस्ते आहेत एक प्रश्न सॉल्व्ह करायचे. इव्हन तुमच्या फंडामेंटल्सला सुद्धा तुम्ही जर कुठल्याही फंडामेंटल्स थ्रू वरती जात गेला, प्रत्येक क्वेश्चन सॉल्वेबल आहे. पण मुद्दा असा असतो की जर तुमची थोडी जरी थिअरी क्लिअर आहे ना, ऍटलिस्ट वाचून घेतलेलं आहे, नजरे घालून घातलेलं आहे. आता मला सांगा, हे फक्त तुम्ही इथले टर्म्स बघून मी सांगू शकतो की ओके मला माहिती आहे हे टर्म्स कुठे बघितल्यासारखे वाटतंय, आइन्स्टाईन्स फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन, आय यूज्ड इट. गेटिंग इट. सो बी गुड विथ थिअरी अँड that will save you time, simple. Next कुठला आहे, ओके, the ratio of total energy of second orbit electron for the hydrogen atom H1 to that of helium ion. ओके, helium ion, helium atom जो असतो तो त्याचा ओरिजिनल फॉर्म मध्ये असतो H+, याचा अर्थ त्याने एक इलेक्ट्रॉन दिलेला आहे. सो इट इज हायड्रोजन लाईक ॲटम, करेक्ट, हायड्रोजन लाईक ॲटम. आता फॉर हायड्रोजन लाईक ॲटम किंवा आयन इक्वेशन आपल्याला माहितीच आहे, त्याच्यामध्ये झेड मेनली डिफर करतो आणि एन डिफर करतो. झेड म्हणजे न्यूक्लिअर चार्ज असतो आणि एन इज जस्ट द ऑर्बिट काउंट. सो ऑर्बिट इकडे सेकंड ऑर्बिट आहे ऑब्व्हियसली, आणि इथे झेड म्हणजे न्यूक्लिअर चार्ज. आता हायड्रोजनसाठी तुम्ही कॅल्क्युलेट कराल, हेलियमसाठी तुम्ही व्हॅल्यूज सबस्टिट्यूट कराल, आणि जे दोन व्हॅल्यूज येतील यू जस्ट कम्पेअर अँड गेट द रेशो, सिम्पल, करेक्ट. ओके, सो ट्राय टू रिलेट. ठीक आहे, आता जर आता हे पॅटर्न थर्ड चालू आहे ना, थर्ड पॅटर्नमध्ये कसे क्वेश्चन्स एक सेम फ्रेमला येत आहे बरं. ओके, टॉपिक्स वेगवेगळे आहेत. इथे आपण लॅम्डा फंक्शन बद्दल बोलत होतो, तिकडे आपण आइन्स्टाईनच्या पोस्टुलेट्स बद्दल बोलत होतो, त्याच्या आधी थोडंसं ड्युअल नेचरबद्दल बोलत होतो, त्या टॉपिक्सवरती बोलत होतो. तर हे सगळे MCQ हे सगळे PYQ जे वेगवेगळ्या टॉपिक्स आहेत, हे सगळे एका फ्रेममध्ये एका पॅटर्नमध्ये आहेत. असं का म्हणतोय मी, ट्राय टू रिलेट. आणि जे आत्ता इथे सिलेबस, हे बघा तुमचं मेन दोन काम आहे फक्त. पहिलं काम काय आहे, सगळ्यात पहिले जे मी आत्ता पॅटर्न्स तुम्हाला समजवतोय ते पॅटर्न्स ट्राय टू अंडरस्टँड, की नेमकं का मी तुम्हाला हे सांगतोय, का अशी मी ग्रुपिंग करून तुमच्यासाठी ही व्हिडिओ आणली आहे. सो ट्राय टू रिलेट, कारण एवढं जर तुम्हाला रिलेट झालं ना, तुम्हाला म्हणजे आता काय सांगू, आता मला एक सांगा, तुम्ही आता किती वेळ देऊन एखादा टॉपिक तुम्ही समजून घेता आणि सगळ्या प्रकारचे तुम्ही शुअर होता की हा एक नवीन टॉपिक आहे, मी याला 1 दिवस 2 दिवस 3 दिवस दिल्यानंतर इतकं शुअर होईल की मी या टॉपिकमध्ये कुठलाही क्वेश्चन आला तरी मी क्रॅक करू शकतो. हा आपला एक बेसिक कॉन्फिडन्स असतो. पण मला एक सांगा बरं, तेवढे दिवस आहेत का, तेवढा वेळ बाकी का आपल्याकडे? नाही. मग जेवढा टाइम बाकी आहे त्याच्यामध्ये काय करायला पाहिजे आपण,
शुअरली रिव्हिजन केली पाहिजे. शुअरली आता जे मॉक टेस्ट पेपर आपण खूप आधी दिलेले त्याचं आता अनालिसिस केलं पाहिजे. शुअरली आपण एक आराखडा बघितला पाहिजे की कसं आपला पेपर देणार आहे आपण, कसा किती सिलेबस कव्हर झालेला आहे, कसं रिव्हिजन झालेली आहे, फाईन. बट व्हॉट इफ कुठेतरी थोडंसं राहून जातं किंवा बऱ्यापैकी इतका अभ्यास झालेला नसतो किंवा सिलेबस कव्हर झालेला नसतो. सिलेबस जरी कव्हर झालेला आहे, रिव्हिजन झालेली नसते. बऱ्याच गोष्टी असतात की ज्याच्यामुळे आपल्याला लास्ट मोमेंटला असं वाटतं यार माझ्याकडे थोडासाच टाईम आहे, त्या कमीत कमी टाईममध्ये मला जास्तीत जास्त प्रोडक्टिव्हिटी जर भेटली असती तर वाय नॉट. सो दिस व्हिडिओ इज फॉर यू. ही पहिली गोष्ट की पॅटर्न्स लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट, जे क्वेश्चन्स दिसत आहेत तुम्हाला स्लाइड्सवरती, जे फॉर्म्युलाज दिसत आहेत, डोंट फॉरगेट टू नोट देम, डोंट फॉरगेट टू स्टडी देम, डोंट फॉरगेट टू रिमेंबर देम. हे जर विसरले तुम्ही तर व्हिडिओ बघून सुद्धा उपयोग होणार नाही. ठीक आहे, व्हिडिओ बघून सुद्धा उपयोग होणार नाही. मी सांगतोय तुम्हाला आत्ता जे मी आत्ता एमसीक्यूज देतोय, डोंट फॉरगेट. फक्त हेच एमसीक्यू नाही, बेसिकली जर मी 10 दाखवत होतो तर 10च्या अराउंड पण अजून 10 आणि 20 असे एमसीक्यूज असतात त्याच्या अराउंड. सो तुम्हाला कळतं ते हाऊ टू आयडेंटिफाय पॅटर्न्स. ओके, पुढे काय, कायनेटिक एनर्जी दिलेली आहे इन्क्रीज बाय 2 टाइम्स. ठीक आहे, डी ब्रॉगली वेवलेंथ असोसिएटेड विथ इट चेंजेस बाय फॅक्टर. हा क्वेश्चन कुठला आहे, 2024 4 मे इव्हनिंग शिफ्ट. ओके, डायरेक्ट फॉर्म्युला आहे कायनेटिक एनर्जीचा आहे. तुम्हाला कायनेटिक एनर्जी आधी कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला माहित पाहिजे, 1/2mv². त्याच्यावरनं तुम्ही सबस्टिट्यूट करून तुम्ही पी आणू शकता. इथे पी का आणायचं आहे, कारण जेव्हा डी ब्रॉगली वेवलेंथ आपण कॅल्क्युलेट करू त्याच्यामध्ये आपल्याला लॅम्बडा इज इक्वल टू h/p किंवा h इज इक्वल टू लॅम्बडा पी हा फॉर्म्युला आपल्याला माहिती असतो बेसिकली. सो जर पीची व्हॅल्यू आपण इकडनं फेच केली, ठीक आहे, पी इज इक्वल टू काय असतो, mv. पीची व्हॅल्यू जर इकडनं आपण घेतली तर आपल्याला एक असं रिलेशन मिळेल ज्याच्यामध्ये आपल्याला लॅम्बडा पण आहे आणि रूट ई पण आहे. मग आता जर रिलेशन बिटवीन लॅम्बडा आणि रूट ई मिळालं आहे, दॅट इज ओके. जर डायरेक्ट असं रिलेशन मिळालं आहे की दे आर इनव्हर्सली प्रपोर्शनल, लॅम्बडा वाढल्यावरती ई कमी होणार आहे, ई वाढल्यावरती ई लॅम्बडा कमी होणार आहे. इफ दिस इज द रिलेशन देन यू कॅन डायरेक्टली यूज इन्क्रीज बाय 2 टाइम्स. जर 2 टाइम्स इन्क्रीज झाला ई तर काय होईल पुढे, सो असेल पुढे. ओके, गेटिंग इट. तर दिस इज द थिंग. ओके, नेक्स्ट क्वेश्चन कुठला आहे, रेडियस ऑफ द फर्स्ट बोर ऑर्बिट आर, then the de Broglie wavelength of electron in the fourth orbit will be. Okay, fourth orbit will be according to Bohr's postulates, Bohr's second postulate. ठीक आहे, बेसिक फॉर्म्युला आहे, जस्ट सबस्टिट्यूट करायचं आहे तुम्हाला. डी ब्रॉगली वेवलेंथ लॅम्बडा इज इक्वल्स टू एन सेम ॲज इट इज, देन आर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू n². हा फॉर्म्युला यूज करून तुम्ही पुढे हे करू शकता, सबस्टिट्यूट करून आन्सर फाइंड करू शकता. सो दिस इज द थिंग. जर तुम्हाला बेसिक थिअरी माहिती असेल डी ब्रॉगली वेवलेंथ किंवा बोर्सचं जे what I can say द अच्छा ते पण प्लस इन ॲडिशन टू दॅट हे जे हायड्रोजन हेलियमचं आपण सॉल्व्ह केलं हे याचे फॉर्म्युलाज, हे जर तुम्हाला ऑलरेडी क्लिक्ड असतील, जर तुम्हाला थिअरी प्रॉपरली माहिती असेल, सो यू कॅन डायरेक्टली रिकॉल द फॉर्म्युलाज. बऱ्याचदा प्रोपोर्शनॅलिटी दिलेली असते, फॉर्म्युला क्लिक होत नाही, नो वरीज. चलो, ओके, कमिंग बॅक टू द लास्ट पॅटर्न, दिस इज ग्राफिकल अँड कन्सेप्च्युअल. याच्यामध्ये एकच असतं, ग्राफ्स असतात भरपूर आणि सगळे ग्राफ्स इंटरेस्टिंग असतात, काहीच अवघड नसतं. फक्त थिअरेटिकल गोष्ट आपल्याला मांडलेली असते आणि समजत नाही आपल्याला की ग्राफिकल दिलं आहे, आता कसं करायचं, खूप गोष्टी दिल्या कळत नाही आहे, गो स्लो. पहिला प्रश्न काय, 2 moles ऑफ आयडियल मोनोॲटॉमिक गॅस अंडरगो अ सायक्लिक प्रोसेस ॲज शोन, टेम्परेचर डिफरंट स्टेट्स. 3 टेम्परेचर स्टेट्स दिलेले आहे. ठीक आहे, वर्क डन फाइंड करायचं आहे. वर्क डन फाइंड करायचं आहे त्या सायकलमध्ये 1 2 3 4च्या याच्यामध्ये. आता याला सॉल्व्ह करायला भरपूर रस्ते. वन ऑफ द वे काय, T/P ग्राफ आहे, आपण टेम्परेचर वर्सेस प्रेशरचा ग्राफ आपण व्हॉल्यूम वर्सेस प्रेशरचा असा ग्राफ बनवूया. ह्या ग्राफमधनं हा ग्राफ बनवला आपण. कसा बनवला, यू कॅन रिलेट. इथे 1 आणि 2 स्टेट्समध्ये काय होत आहे, प्रेशर कॉन्स्टंट राहतोय आणि टेम्परेचर वाढत आहे, करेक्ट. सो इफ प्रेशर इज कॉन्स्टंट सो अँड टेम्परेचर इज इन्क्रीजिंग, सो व्हॉट वी डू, वी अज्युम दॅट द व्हॉल्यूम इज ऑल्सो इन्क्रीजिंग अँड व्हॉट हॅपन्स 1 to 2 ना. ओके, हां, करेक्ट. सो प्रेशर कॉन्स्टंट आहे. प्रेशर कॉन्स्टंट आहे म्हणजे कुठली प्रोसेस झाली, आयसोबॅरिक, आयडियल गॅस. आणि इथे फर्दर म्हणजे आता इथे कसं व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे, इथे व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे, 2 3 मध्ये व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे. तर व्हॉल्यूम कॉन्स्टंट असेल तर आयसोकोरिक असतो प्रोसेस, परत आयसोबॅरिक, आयसोकोरिक, वॉट एव्हर. आता मुद्दा काय की वर्क डन फाइंड करायचं या सायकलमध्ये. आयसोकोरिक आहे म्हणजे व्हॉल्यूम इज कॉन्स्टंट, व्हॉल्यूम जर चेंज झाला नाही आहे तर एव्हरी स्टुडंट नोज व्हॉल्यूम चेंज नाही आहे, वर्क डन 0. मग बाकी हे जे 2 प्रोसेस आहे, स्टेट 1 to स्टेट 2 आणि स्टेट 3 to स्टेट 4,
इथे व्हॉल्यूम चेंज झालेलं आहे, सो काहीतरी काम झालेलं आहे, काहीतरी वर्क डन झालेलं आहे. यू कॅन यूज द फॉर्म्युलाज अँड फाइंड आउट. ठीक आहे, कळलं? सो ग्राफिकल अँड कन्सेप्च्युअल बेस्ड, बेसिक कन्सेप्ट पण ग्राफिकल. आता ग्राफिकलमध्ये तुम्हाला खरं सांगू का, जसं मी तुम्हाला सांगितलं 70% क्वेश्चन्स प्रेडिक्टेबल असतात. मग मला एक सांगा सर, की जर सगळे क्वेश्चन्स प्रेडिक्टेबल आहेत 70%, तर याचा अर्थ ग्राफिकल क्वेश्चन्स पण प्रेडिक्टेबल असतील? हो, असतील. ग्राफिकलमध्ये प्रेडिक्टिबिलिटी याचा अर्थ एक्झिस्टिंग जे प्रश्न आहेत ग्राफिकल बेस्ड, असे जे चार्ट्स वगैरे देत आहे, किंवा आता पुढे आपण बघूया, तर हे जे चार्ट्सवाले प्रश्न आहे, तर ते चार्ट्सवाले प्रश्न असे कितीकच आहेत, कारण इतका काउंट नाही आहे ना त्यांचा ॲज कम्पेअर टू अदर थेरोटिकल क्वेश्चन. जसं आता हा थेरोटिकल आहे पण कन्सेप्च्युअल पण आहे, म्हणजे हा कन्सेप्च्युअल ॲक्च्युअली ग्राफिकल नाही आहे. जसं हा आता ग्राफिकल बघितला, असे ग्राफिकल क्वेश्चन्स किती आहे, तर काउंट खूप कमी आहे. त्या खूप कमी काउंटमध्ये सुद्धा तुम्हाला जर ट्रेंड भेटतोय 70% 80%चा, सो वाय नॉट टू ग्रॅब द ऑपॉर्च्युनिटी. स्टडी द एक्झिस्टिंग ग्राफ्स, नथिंग एल्स. आता हा पॅटर्न कुठला आहे? ओके, हा तुम्हाला कळलाय की हे कसं सॉल्व्ह करायचं हा क्वेश्चन. ठीक आहे, याच्या रिलेटेड अजून क्वेश्चन्स आले तुम्ही सॉल्व्ह करू शकता. प्रॅक्टिस, रिवाइज. 2 स्पेरिकल ब्लॅक बॉडीज. ओके, ब्लॅक बॉडीजचा R1 R2 दिलेला आहे. सिम्पल ब्लॅक बॉडी म्हटलं की इक्वेशन लिहायचा. R1 R2 बद्दल बोललंय, 2 ब्लॅक बॉडीज कन्सिडर केल्या त्यांनी, रेशोज लिहायचे, आणि सिन्स सेम पॉवर आहे त्यांची, है ना, रेडिएशन सेम आहे, इफ दे रेडिएट सेम पॉवर, या. सो इक्वेट देम, ड्रॉप द फॉर्म्युलाज अँड यू हॅव द आन्सर. ओके, ग्राफिकल. ओके, हां, बाय द वे हा ग्राफ सुद्धा टिपिकल रिपिटेटिव्ह क्लिशे ऑलवेज. The following graph represents the radiant power versus wavelength of the black body, and the area under the curve represents what? ओके, ही वेवलेंथ इकडे वाढत जाते, वरती हाईटला लॅम्बडा वाढतोय, सॉरी वेवलेंथ वाढते, आणि द एरिया अंडर द कर्व, प्रत्येक कर्वच्या अंडरचा एरिया हे काय डिनोट करतो. सो इफ यू नो द कन्सेप्ट अँड इफ यू नो की हा ग्राफ कसला आहे, यू विल डेफिनेटली नो की आन्सर कसं असेल. Total energy emitted per unit time per unit area by black body at all the wavelengths. This is what the area under the curve represents. ठीक आहे, सो असा ग्राफ आला, डोंट मिस आउट, रिपीट व्हायच्या खूप चान्सेस आहेत. हा ग्राफ आय गेस मल्टिपल टाइम्स रिपीट झालेला आहे. ओके, when a system is taken from state A to state C along with path A, B, C, it is found out that Q is equals to 80 calories and W is equals to 35 calories. Okay, along with the path ADC, Q is equals to 65 calories and the work done. ठीक आहे, डायरेक्ट फिगर बघू. A to B to C to D. ओके, A पासनं C ला जायचं आहे दोन्ही डायरेक्शन्सनी. ओके, गेटिंग इट. सो अलॉंग द पाथ ADC, ADC, Q is equals to 65. ग्रेट, तुम्हाला ऑलरेडी फॉर्म्युला माहिती आहे. डेल्टा U is equals to Q minus W. Q is given आणि W is work done. तर आता ADCच्या पार्थसाठी तुम्ही W घेतला आहे 35 आणि कॅल्क्युलेट केला आहे, सॉरी 80 आणि 35 घेतला आहे कुठल्या पाथसाठी, अच्छा अलॉंग विथ द पाथ ए, अच्छा ओके, ABCच्या पाथला तुम्हाला गिवन डेटा दिलेला आहे, तुम्ही डेल्टा यू फाइंड केला, आणि सिन्स डेल्टा यू इज कॉमन फॉर बोथ, आणि देअरफॉर W इज इक्वल्स टू Q मायनस डेल्टा यू. मग याची डेल्टा यूची व्हॅल्यू यू यूज हिअर. बघा, बेसिक सेम ग्राफ. आता ग्राफिकल का म्हणतोय मी याला, फिगर बघून तुम्हाला लक्षात असेल की हा आता एक सिम्पल लूप वाटतो तुम्हाला, अजून कॉम्प्लेक्स किंवा अजून वेगळ्या प्रकारचा डिफरंट लूप असू शकतो. कॉम्प्लेक्स नाही म्हणणार पण डिफरंट, जो तुम्ही कधी बघितलेला नाही आहे. आता जर तुम्ही हा PYQs किंवा हे सगळे PYQs चांगले करून गेले तर तुम्हाला एक आयडिया असेल की हां, याच्या रिलेटेड जर प्रश्न आले तर मी क्रॅक करू शकतो. पण जर हेच प्रश्न आले किंवा हेच प्रश्न तुम्ही नीट केलेले नसतील, प्रिपेअर केलेले नसतील, तर यू विल फेस डिफिकल्टीज. पुढे ओके, पार्टिकल परफॉर्म्स SHM अँड ॲम्प्लिट्यूड. ओके, लेक्चर नियरली 53 मिनिट्स झालेलं आहे. ओके, आय थिंक एका तासाच्या आत आपल्याला करावं लागेल. अ पार्टिकल परफॉर्म्स SHM ऑफ ॲम्प्लिट्यूड A, वेवलेंथ लॅम्बडा, देन द वेलोसिटी ऑफ द वेव V. ओके, हां ओके, वी हॅव स्टार्टेड दिस. ओके, मॅक्सिमम पार्टिकल वेलोसिटी आर रिलेटेड ॲज. ओके, अगेन सेम थिंग, जर तुम्हाला कन्सेप्ट माहिती असेल, हाऊ डू यू कॅल्क्युलेट द वेलोसिटी ऑफ द वेव, व्हॉट आर द फॉर्म्युलाज फॉर मॅक्सिमम पार्टिकल वेलोसिटी, काय कंडिशन्स असतात, देन ऑब्व्हियसली सबस्टिट्यूट अँड फाइंड द आन्सर. अगेन मी याच्यामध्ये तुम्हाला हे सांगत नाही आहे की एखाद्या प्रश्नाला कसे अप्रोचेस असतात, सॉल्व्ह कसा करायचं आहे, काय करायचं आहे. मी तुम्हाला हे सांगतोय की ह्या क्वेश्चनमध्ये ज्या प्रकारे प्रश्न विचारला गेला आहे आणि ज्या प्रकारे आपण गोष्टी किंवा फॉर्म्युलाज यूज करून तो सॉल्व्ह करतोय, सेम वे ऑफ युजिंग इज
used throughout. ठीक है, is implemented throughout the questions. Getting it? ओके, बाय द वे जस्ट एक ओके फॅक्ट्स वेळ नाही आहे. अच्छा, स्टिल आय विल ट्राय. हे बघा कसं आहे की स्टॅटिस्टिक्स से 65% to 70% ऑफ युअर MCT पेपर इज प्रेडिक्टेबल, ॲग्रीड. बियॉन्ड दॅट त्या 70%मध्ये म्हणजे फॉर एक्झाम्पल असं समजा की 100 क्वेश्चन्स आहेत तुमच्याकडे MCTचे जे दरवर्षी येतात. 100 प्रश्नांमधनं 70 प्रश्न हे आपण प्रॉपरली हे पॅटर्न्स लक्षात घेतले तर आपण सांगू शकतो की पुढचे प्रश्न काय येतील. ठीक आहे, हे 70 प्रश्न झाले, पण त्या 70मध्ये सुद्धा 3 प्रकारचे प्रश्न पडतात. 70मध्ये 30 प्रश्न असे असतात, 20 ते 30 प्रश्न जे एक्झॅक्ट सेम प्रश्न असतात PYQजमधनं गेल्या 3 वर्षाचे 5 वर्षाचे, फक्त नंबर्स वेगळे असतात. लिटरली फक्त नंबर्स वेगळे असतात. फॉर एक्झाम्पल आता फेज डिफरन्स 90 डिग्री समोर दिलेला आहे, 270 देतील, हू नोज. आता y इज इक्वल्स टू 12 sin 5t - 4x प्रोग्रेसिव्ह वेव्हचं इक्वेशन दिलेलं आहे. नंबर्स चेंज होतील, दॅट्स इट, पण क्वेश्चन तोच असेल. असे 30 क्वेश्चन आहेत त्या 70मध्ये. आणि 10-20 असे प्रश्न आहेत जे ट्विस्टेड आहे, फक्त कॉम्बिनेशन नाही. ठीक आहे, 10 समजू आपण त्यांना, किती झाले 40, आणि उरलेले 30. तर उरलेले हे 30 क्वेश्चन जे आहेत ते हे पॅटर्न बेस्ड आहे. खरं तर या पॅटर्न बेस्डमध्ये हे पहिले जे 30 प्रकारचे क्वेश्चन्स आहेत की सेम क्वेश्चन्स बट डिफरंट नंबर्स, हे सुद्धा क्वेश्चन्स कव्हर होतात, आणि हे वरचे जे पॅटर्न बेस्डचे जे 30 आहेत हे पण कव्हर होतात. सो जर तुम्ही हे स्टडी केलं, अल्टिमेटली आय एम सेइंग सेम थिंग ओव्हर अँड ओव्हर. तुम्ही प्रिपेअर करा, जेवढं सांगतोय तेवढं ॲटलिस्ट प्रिपेअर करा, त्याच्या रिलेटेड पण क्वेश्चन सॉल्व्ह करा. यू विल डेफिनेटली रीच अ गुड लेवल. ठीक आहे, मुव्हिंग अहेड. हा क्वेश्चन घेतला का आपण? नाही घेतला. ओके, प्रोग्रेसिव्ह वेव्ह. परत सांगतोय, प्रोग्रेसिव्ह वेव्हचं क्वेश्चन्स PYQs जाऊन चेक करा. ऑनलाईन भरपूर वेबसाईट्स आहेत, तुमच्याकडे पण PYQs असतील. प्रोग्रेसिव्ह वेव्हचा टॉपिक सोडू नका, गॅरंटीड क्वेश्चन्स आहेत. एव्हरी टाइम जर हा क्वेश्चन आला, क्वेश्चन्स खूप सोपे असतात, लिटरली ट्रस्ट मी, खूप सोपे असतात. तुम्हाला उगाच कन्सेप्ट माहिती नाही म्हणून डिफिकल्ट वाटत असतील, तुम्ही स्किप करत असाल स्टडी, पण ट्रस्ट मी खूप सोपे क्वेश्चन्स आहेत. प्रोग्रेसिव्ह वेव्हचं इक्वेशन दिलेलं आहे, फेज डिफरन्स 90 डिग्रीज दिलेलं आहे. ओके, आता हा जनरल फॉर्म असतो इक्वेशनचा. याला जर आपण कम्पेअर केलं तर आपण लॅम्डाची व्हॅल्यू काढू शकतो. लॅम्डाची व्हॅल्यू ओके हां वॉट एव्हर आता जी येईल ती, आणि त्यानुसार मग पुढे याची व्हॅल्यूज काढू शकतो आपण. द फेज डिफरन्स आणि पाथ डिफरन्सचं रिलेशन आठवतो ना हा फॉर्म्युला, हा यूज करून आपण फायनली फेज काढू शकतो. ठीक आहे, ओके. नेक्स्ट, हां ओके, बाय द वे या फोर्थ पॅटर्नमध्ये, ग्राफिकल आणि कन्सेप्च्युअल पॅटर्नमध्ये हे 3 चॅप्टर्स मी कन्सिडर केलेले आहेत, थर्मोडायनॅमिक्स, ऑसिलेशन्स आणि कायनेटिक थिअरी. थर्मोडायनॅमिक्समध्ये 3चं वेटेज आहे, ऑसिलेशन्स 3चं वेटेज आहे, कायनेटिक थिअरी 3चं वेटेज आहे, टोटल 9. ओके, सो वर्क डन बाय गॅस इट इज टेकिंग. ओके, सेम ग्राफ आहे, काय फक्त काहीतरी वर्क डन किती आहे ते कॅल्क्युलेट करायचं आहे. वर्क डन कसं काढतो आपण? ग्राफ कुठला आहे हा? P अँड व्ही, P वर्सेस व्ही, प्रेशर वर्सेस व्हॉल्यूमचा ग्राफ आहे. ग्राफमध्ये एरिया कसा, एरिया काय सांगतो आपल्याला? एरिया आपल्याला सांगतो की वर्क डन किती झालं आहे. ट्रायंगल ABCचा एक त्यांनी सायक्लिक प्रोसेस दिलेली आहे, याच्यामधला एरिया फाइंड करा. एरिया ऑफ ट्रायंगल काय असतो? आता राईट अँगल ट्रायंगल काय असतं? हाफ बेस इंटू हाईट, 1/2. बेस काय? AB काय? व्ही पासनं 3V जातोय, म्हणजे ABची व्हॅल्यू काय आली? 2V, 3V - V. बेस इंटू हाईट, हाईट काय? BC म्हणजे P वरनं 4P चाललंय, सो 4P - P इज 3P, म्हणजे BCची व्हॅल्यू 3P झाली, ABची व्हॅल्यू 2V झाला, आणि हाफ, मल्टिप्लाय देम, गेट द व्हॅल्यूज. नेक्स्ट, ओके, सेम ग्राफ P वर्सेस व्हीचा आहे. काय विचारलंय? द ग्राम, अच्छा ओके, द PV डायग्राम्स फॉर पर्टिक्युलर गॅस. अच्छा ओके, हे गिवन आहे, आणि ओके ऑप्शन्स दिले होते याच्यामध्ये, डिस्क्रिप्टिव्ह ऑप्शन्स होते, करेक्ट कुठले ते सिलेक्ट करायचं होतं. तर A आणि C जो आहे ते आयसोथर्मल कर्व्स आहेत, आणि सॉरी, जो A आहे तो आयसोथर्मल आहे, आणि जो B आहे तो आयसोबॅरिक आहे. इथे प्रेशर कॉन्स्टंट आहे, आणि इथे टेम्परेचर कॉन्स्टंट असेल. ओके, आणि आता मला सांगा बरं, हा कुठला आहे बरं? B. इथे एक्स ॲक्सिस चेंज होत नाहीये, फक्त व्हर्टिकली मुवमेंट होत आहे. याचा अर्थ फक्त प्रेशर बदललं जात आहे, कारण व्हर्टिकली फक्त प्रेशर आहे. याचा अर्थ व्हॉल्यूम बदलला जातोय का? नाही, सेम कोऑर्डिनेट आहे. याचा अर्थ व्हॉल्यूम इज कॉन्स्टंट. हा आयसोबॅरिक आहे. गेटिंग इट? सॉरी, आयसोकोरिक आहे हा, कारण व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे. आयसोबॅरिक म्हणजे प्रेशर कॉन्स्टंट आहे. असे ग्राफ्स रीड करायचे. पुढे सेम 4 ग्राफ दिलेले. 2023चं क्वेश्चन आहे, 13 मे मॉर्निंग शिफ्ट. विच ऑफ द फॉलोइंग करेक्टली रिप्रेझेंट्स द व्हेरिएशन ऑफ व्हॉल्यूम
ऑफ द आयडियल गॅस विथ द टेम्परेचर ॲट कॉन्स्टंट प्रेशर. प्रेशर कॉन्स्टंट आहे, पी आहे का कुठे ग्राफमध्ये नाही आहे, ठीक आहे, कॉन्स्टंट प्रेशर आहे, तर व्ही आणि टीचा ग्राफ कसा असेल. ओके सॉरी, आय थिंक मी आन्सर पॉईंट करायचं विसरलो याच्यामध्ये असं. ओके, दिस इज रिपीट, हे इग्नोर करा आता या क्वेश्चनसाठी. ओके, या क्वेश्चनसाठी हे इग्नोर करा. ओके, आता इथे काय कसं यूज करणार आहे आपण, चार्ल्स लॉ यूज करणार आहे, सिम्पल. व्ही इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी. व्ही वाढला की टी वाढणार आहे, व्ही कमी झाला टी कमी जाणार, टी कमी होणार आहे. करेक्ट. ओके, नेक्स्ट. ओके, दॅट वॉज इट. किती वेळ झाला आहे, चलो 1 तास झाला आहे कंप्लीट. ओके, थँक्यू फॉर एव्हरीवन, थँक्यू फॉर लिसनिंग केअरफुली. नक्की अभ्यास करा, अजिबात रिव्हिजन सोडू नका आणि काहीच टेन्शन घेऊ नका. जेवढा अभ्यास केला तेवढंच येणार आहे आणि घाबरू नका. 2 तुम्हाला सेशन्स आहेत, पहिला म्हणजे 2 अटेम्प्ट असणार आहे तुम्हाला सीईटीचे, हा आणि पुढचा. सो डोंट वरी. जे पण कमी अभ्यास आता झालेला आहे, जे काही गोष्टी मिस आउट केलेल्या आहेत किंवा ज्या काही चुका केलेल्या आहेत या प्रिपरेशनमध्ये, या पहिल्या अटेम्प्टमध्ये, सगळ्या चुका, सगळ्या गोष्टी, सगळ्या मिस्टेक्स कव्हर करून तुम्ही परत पुढचा अटेम्प्ट देऊ शकता. नो वरीज. फक्त आत्ताचा जो अटेम्प्ट देणार आहे, ऑल इन जाऊन सगळं पूर्ण तुमचा फोकस एकत्र करून नक्की द्या, शांततेत द्या, काहीच अडचण नाही आहे. फक्त मी एवढंच सांगेल तुम्हाला की जेवढे तुम्ही केलेलं आहे ना, ठीक आहे, खूप ओव्हरथिंक करायची गरज नाही. माझं सगळं झालं आहे की नाही झालं आहे, जाऊ की नको, एक्झामला गेल्यावर कसं असेल, काय असेल. जस्ट स्टे कनेक्टेड विथ अस अँड ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम्स अँड या, कीप प्रिपेरिंग. थँक्यू.